हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ प्रोफेसर ए बी सर. आणि आज आपण 1 hour 1 टॉपिक या सिरीजमध्ये केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट जो पहिला टॉपिक आहे तो आपण बघणार आहे, जो तुम्हाला विथ ऑप्शन 5 मार्काला विचारला जातो. ओके, आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण की इझी क्वेश्चन्स असतात, त्यामुळे हे मार्क्स आपल्या हातातले आहेत. ओके, हां, आपण कुठलाही वेळ न घालवता आपण डिरेक्टली आता पॉईंटकडे जाऊया. हां, पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. ओके, एक असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा असणार आहे अमॉर्फस सॉलिड. ओके, आणि याच्या डिफरन्सवर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. एक तर तुम्हाला त्यांच्या डेफिनेशन आणि विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगावं लागेल 2 मार्कासाठी, किंवा त्यांचा डिफरन्स 2 मार्काला विचारला जातोय. ओके, त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट बघूया क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे सिंपली 3 पार्ट सांगितले आहेत बघा. कॉन्स्टंट पार्टिकल जे असतात सॉलिडमध्ये, ओके, ते एका प्रॉपर रिपीटिंग पॅटर्नमध्ये काय केले जातात, अरेंज केले जातात. ओके, जसं की समजा एखादा हा सॉलिड पार्ट आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्ही हे सॉलिड घेणार आहात, हे प्रॉपरली अरेंज केले जातात एका सिक्वेन्सने, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणणार आहे. प्रॉपरली सिक्वेन्सने अरेंज केलेले पार्ट असतात त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणायचं. ओके, हा पार्ट राहील. आणि जसं की याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा NaCl, KCl किंवा शुगर. ओके, हां, आता त्याचे कॅरेक्टर म्हणजे हेच पॉईंट तुम्हाला मेन्शन करायचे असतात. दी सॉलिड्स आर होमोजिनियस, रिपीटिंग पार्ट्स असतात त्याच्यामध्ये, होमोजिनियस. ओके, द कन्स्टंट पार्टिकल, आता कन्स्टंट पार्टिकल कुठले कुठले असू शकतात, ॲटम, आयन किंवा मॉलिक्युलच्या स्वरूपात आपण ते बघत असतो. कन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हा सेंटेन्सचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके, जो डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्नमध्ये काय केलं जातं, अरेंज केला जातो. दे हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. प्रॉपर अरेंजमेंट असल्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण काय असतो, शार्प असतो. शार्प म्हणजे ॲक्युरेट असतो. ओके, तो रेंजच्या स्वरूपात येत नाही आहे. दे हॅव डेफिनेट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड दे आर अनआयसोट्रोपिक इन नेचर. हा पार्ट पण आपल्याला महत्त्वाचा कारण की याच्यावर सुद्धा डेफिनेशन विचारतात. आता आयसोट्रोपिक आणि अनआयसोट्रोपिक असे 2 पार्ट्स आहेत. जसं की आयसोट्रोपिक, ओके, तो पार्ट आहे पुढे, तरी पण आता याच्यामध्ये सांगतो. आणि अनआयसोट्रोपिक असणार आहे. ओके, आयसो म्हणजे काय असणार आहे, सेम. आयसो म्हणजे सेम. ओके, आणि ट्रोपिक म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टी. ट्रोपिक म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टी. म्हणजे काय सांगायचं आपल्याला, विथ डिफरंट डायरेक्शन जर प्रॉपर्टी आपल्या फिजिकल प्रॉपर्टी जर सेम येत असेल तर त्या स्ट्रक्चर त्या सबस्टन्सला तुम्ही काय म्हणणार आहे, आयसोट्रोपिक म्हणणार आहे. आणि अनआयसोट्रोपिक म्हणजे काय, विथ डिफरंट डायरेक्शन जर तुमच्या प्रॉपर्टी पण काय येत असतील, डिफरंट येत असतील, तर त्याला अनआयसोट्रोपिक असं म्हणताय. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड हा काय असणार आहे, विथ डिफरंट डायरेक्शन डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी शो करणार आहे, म्हणून तो काय असणार आहे, अनआयसोट्रोपिक सबस्टन्सचा पार्ट असणार आहे. ओके, तसाच पार्ट असणार आहे अमॉर्फस सॉलिडचा जो दुसरा टाईप असणार आहे. त्याच्यामध्ये तीन काय सांगितले, अमॉर्फस सॉलिड्स आर द सबस्टन्स विच अपियर्स लाईक सॉलिड but do not have a definite arrangement in constant particle. ओके, त्या कॉन्स्टंट पार्टिकलची, त्या सॉलिड मधल्या कॉन्स्टंट पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ती डेफिनेट शेपमध्ये नसते, अरेंजमेंट प्रॉपर नसते त्यांची. ओके, म्हणजे रँडमली कसेही काय केले जातात, अरेंज केले जातात, त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे, अमॉर्फस सॉलिड म्हणणार आहे. जसे की याच्यामध्ये ग्लास असेल, रबर असेल किंवा प्लास्टिक असेल. ओके, त्याच्या कॅरेक्टरमध्ये जर बघायला लागलात तर म्हटलं बघा, डू नॉट हॅव परफेक्टली ऑर्डर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, हेन्स दे आर नॉट रिअल सॉलिड. म्हणून त्यांना आपण रिअल सॉलिड ह्या नावाने सुद्धा ओळखू शकत नाहीये. दे आर ऑल्सो नोन ॲज सुडो सॉलिड्स. ओके, किंवा सुपर कोल्ड लिक्विड असणार. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. ते रेंजमध्ये मेल्टिंग पॉईंट तुम्हाला शो करतात, शार्प प्रॉपर मेल्टिंग पॉईंट शो करत नाही. दे डू नॉट डेफिनाइट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, किंवा सगळ्यात महत्त्वाचं ते काय असतात नेचरमध्ये, आयसोट्रोपिक सबस्टन्स म्हणून त्यांनी नेचरमध्ये शो करतात. आयसोट्रोपिक, आता मग सांगितलं बघा, आयसो म्हणजे काय, सेम, आणि ट्रोपिक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. ह्यांच्या विथ डिफरंट डायरेक्शन काय असणार आहेत, सेम फिजिकल प्रॉपर्टी असणार आहेत, म्हणून हे आयसोट्रोपिक सबस्टन्स असतात. ओके, हां, जसं की आता ह्याच्यामध्ये पुढे तुम्हाला दिलेत बघा क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. ओके, यांचा डेफिनेशनचा पार्ट तुम्ही आता बघितलात तर यांचं जे काय आहे ते डिफरन्स तुम्हाला इथे मेन्शन केलेत बघा. कॉन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज इन डेफिनाइट ऑर्डर, म्हणजे जे मगाशी आपण बघितले तेच, फक्त आपल्याला काय केले, डिफरन्सच्या स्वरूपात दिलेत. आणि ह्याच्यावर तुम्हाला बघानो बऱ्याच वेळा 2 मार्काला क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे कमीत कमी तुमच्याकडे 4 पॉईंट्स असले पाहिजेत जे एकमेकांचे काय केले सांगते, डिफरन्स सांगायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहेत काही डेफिनेशनचे पार्ट असणारे जे तुम्हाला बऱ्याच वेळा 2 मार्काला विचारलेत. जसं की आयसोट्रोपी. ओके, आता आयसोट्रोपी म्हणजे मगाशी मी सांगितलेलं, द ॲबिलिटी ऑफ अमॉर्फस सबस्टन्स टू एक्झिबिट सेम फिजिकल प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. ओके, डिफरंट डायरेक्शनला जर सेम फिजिकल प्रॉपर्टी दाखवत असतील तर त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे, आयसोट्रोपिक म्हणणार आहे. आणि त्याच्या अपोजिट अनआयसोट्रोपिक म्हणजे काय असणार आहेत, डिफरंट डायरेक्शनला, म्हणजे डायरेक्शन तर डिफरंटच घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, डिफरंट डायरेक्शनला
जर प्रॉपर्टी पण डिफरंट दाखवत असतील, फिजिकल प्रॉपर्टी पण डिफरंट दाखवत असतील, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, अनआयसोट्रोपिक सबस्टन्स म्हणणार आहे. ओके, तसाच पार्ट असणार आहे पॉलीमॉर्फिझम. पॉलीमॉर्फिझम. ओके, हा पॉलीमॉर्फिझम पण खूप सोपी हे डेफिनेशन आहे. द फिनॉमिनॉन इन विच सिंगल सबस्टन्स क्रिस्टलाइज इन 2 or more फॉर्म्स अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे तुमचं काय सांगायला लागले की सिंगल सबस्टन्स आहे जो काय करायला लागलाय, दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये स्ट्रक्चर द्यायला लागलाय. ओके, त्याला तुम्ही सिंपली काय म्हणणार आहे, पॉलीमॉर्फिझम म्हणणार आहे. इज नोन ॲज अ पॉलीमॉर्फिझम अँड द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ पॉलीमॉर्फस सबस्टन्स. ओके, हां, जसं की त्यांनी एक्झाम्पल पण दिलेत बघा. कार्बन हॅज 3 अलॉट्रॉप्स. एक आहे डायमंड, एक आहे ग्राफाइट, एक आहे फुलेरिन. ओके, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट कोण आहे, कार्बनच आहे. म्हणजे कार्बन पासून ते स्ट्रक्चर तयार झालेत, पण त्यांची स्ट्रक्चरची अरेंजमेंट सगळी काय आहे, डिफरंट आहे. म्हणून हे काय असणार आहे, तो पॉलीमॉर्फस सबस्टन्स असणार आहे कार्बन. ओके, तसंच कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा सिलिका असेल, हे सगळे काय करायला लागले, स्ट्रक्चर डिफरंट दाखवायला लागलेत एकाच ॲटम पासून. म्हणून हे सगळे कोण आहेत, पॉलीमॉर्फिझमचे एक्झाम्पल असणार आहेत. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला विथ एक्झाम्पल आपल्याला ते आन्सर सांगावं लागतं. क्लिअर होते, ठीक आहे. त्यानंतर आयसोमॉर्फिझम. ज्याला पॉलीमॉर्फिझम कळाले त्याला आयसोमॉर्फिझम इझिली कळते, कारण की आयसोमॉर्फिझम हा अपोजिट पार्ट असणार आहे पॉलीमॉर्फिझमचा. द फिनॉमिनॉन इन विच 2 or more क्रिस्टलाइन सॉलिड्स शो सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, हां, पॉलीमॉर्फिझम काय सांगू तुझा, एकच तुमचा सबस्टन्स आहे, तो 2 वेगवेगळे स्ट्रक्चर दाखवा लागलाय किंवा 2पेक्षा जास्त. ओके, तर आयसोमॉर्फिझम काय असणार आहे, 2 वेगवेगळे तुमचे काय आहेत, सबस्टन्स आहेत, पण त्यांचे स्ट्रक्चर मात्र कसे दिसायला लागल्यात, सेम दिसायला लागल्यात. म्हणजे 2 वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत, पण बिल्डिंग मात्र कशी दिसायला लागल्या, सेमच दिसायला लागल्या. त्या पद्धतीचा पार्ट असणार आहे तो आयसोमॉर्फिझम. ओके, आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असणार आहे, एक्झाम्पल असणार आहे. सीईटीला तर बऱ्याच वेळा विचारलेत, पण बोर्डला सुद्धा एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस आले. इथे MgO आणि NaF, ओके, हे असेल किंवा Fe2O3 Cr2O3 असेल, K2SO4 आणि K2SeO4 हा एक एक्झाम्पलचा पार्ट असेल, आणि NaNO3 आणि CaCO3. ओके, आणि ह्या एक्झाम्पलचं अजून एक वैशिष्ट्य असते की ह्यांच्यातल्या ॲटमचं जे ॲटॉमिक काय असणार आहे, रेशो असणार आहे, तो मात्र ऑलवेज काय असतो, इक्वल असतो. जसं की Mg आणि O मध्ये काय आहे, 1:1 आहे बघा. ओके, हां, तसं NaFचं पण बघितलं असा तर 1:1च आहे. क्लिअर होते. Fe2O3 मध्ये Feचं किती आहे, 2:3 आहे बघा, बरोबर. तसं इथं बघितलं Cr2O3चं तर 2:3 आहे. म्हणजे जे जे तुमचे काय असणार आहेत, आयसोमॉर्फिझम स्ट्रक्चरचं असणार आहेत, ते सगळ्यांचे रेशो कसे असतात, ॲटॉमिक रेशो इक्वलच असतात, हे एक माहीत असू दे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक एक्झाम्पल आहे NaCl आणि KCl. NaCl आणि KCl यांचा ॲटॉमिक रेशो जरी सेम असला तरी हे काय नाही आहेत, आयसोमॉर्फिझम सबस्टन्स नाही आहेत, आयसोमॉर्फस सबस्टन्स नाही आहेत, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड हे आपण पार्ट बघितला, पण क्रिस्टलाइन सॉलिडचे पण काही क्लासिफिकेशन होतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, जसं की त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन 4 टाईपचे आहेत. एक आहे मॉलिक्युलर सॉलिड असणार आहे, दुसरा असणार आहे आयोनिक सॉलिड असणार आहे, तिसरा असणार आहे मेटॅलिक सॉलिड, आणि चौथा असणार आहे कोव्हॅलेंट किंवा त्याला नेटवर्क सॉलिड. ह्या 2 नावांनी त्याला आपण ओळखतो. जसं की आता मॉलिक्युलर सॉलिडमध्ये परत सब पार्ट्स पडतात. एक असणार आहे नॉन पोलरसाठी, दुसरा असणार आहे पोलरसाठी, आणि तिसरा असणार आहे हायड्रोजन बॉन्डसाठी. ओके, हां, आता ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. कन्स्टंट पार्टिकल्स. ओके, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कन्स्टंट पार्टिकल्स हे कसे असतात, मॉलिक्युलचेच असतात. कन्स्टंट पार्टिकल काय असणार आहेत, मॉलिक्युलचे असतात. तर आयोनिक सॉलिडमध्ये हे कसे असणार आहेत, सगळे आयन्स पासून एकत्र, म्हणजे Na+Cl- हे प्लस मायनस सगळे एकत्र येऊन काय झालेलं असते, त्यांचा तुमचा सॉलिड तयार झाला असते. मेटॅलिक सॉलिडमध्ये तुमचे मोस्ट ऑफ दी जे काय कन्स्टंट पार्टिकल असतात ते मेटलचेच असतात. ओके, आणि कोव्हॅलेंटसाठी हे ॲटम्स किंवा नॉन मेटलचे मोस्ट ऑफ दी काय असणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल दिसणार आहेत. ओके, हां, तर त्याच्यामध्ये बॉन्डिंग किंवा त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हा कशाचा पार्ट बघायला लागले बघा, आपल्याला हे सॉलिड दिलेत. ओके, आणि हे जे आहेत ते कन्स्टंट पार्टिकल आहेत. ओके, आणि ह्यांच्यामधलं बॉन्डिंग काय असणार आहे ते त्याच्यामध्ये आपण सांगायला लागले, कारण की ते पॉईंट आपण डिस्कशन करायला लागले. ओके, हां, मग नॉन पोलर जर असेल तर त्यांच्यामध्ये लंडन डिस्पर्शन फोर्स ओके प्रेझेंट असतो. जसे की त्यांच्यामध्ये त्याने एक्झाम्पल पण दिलेत बघा, CaCl5 असेल, ओके, H2 असेल, I2 असेल किंवा CO2 असेल. हे सगळे कोणासाठी असणार आहे, मॉलिक्युलर सॉलिडमधल्या नॉन पोलरसाठीचे एक्झाम्पल असणार आहेत. ओके, पोलरसाठीमध्ये काय असणार आहे, डायपोल इंटरॅक्शनचा पार्ट असणार आहे बघा, डायपोल इंटरॅक्शन असणार आहे. ओके, ज्याच्यामध्ये HCl किंवा SO2 हे एक्झाम्पलचे पार्ट्स कॅरी केले जातात. आणि हायड्रोजन बॉन्ड
मध्ये काय असणार आहे, हायड्रोजन बॉन्डच असणार आहे त्यांच्यामध्ये. ओके, जसं की काय असणार आहे त्याच्यामध्ये H2O हा पार्ट एक असू शकतो. ओके, ठीक आहे. आता आयोनिक सॉलिडकडे जर गेलात तर आयोनिक सॉलिडमध्ये जे काही त्यांच्यातले बॉन्डिंग असणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे किंवा कोलंबिक फोर्स या नावाने आपण त्याला बघतो. ओके, सिंपली त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघायला लागलात तर Na आहे बघा, NaCl हा Na प्लस असतो, Cl मायनस असतो आणि असे आयन्स एकत्र येऊन मग तुमचा काय तयार झाला, आयोनिक सॉलिड तयार झालाय. ओके, इथं आहे बघा MgO आहे का, Mg2 प्लस O-2 ZnSi CaF2 हे असे एक्झाम्पल कशामध्ये असणार आहे, तो आयोनिक सॉलिडमध्ये असणार आहे. तेच आपण मेटॅलिक सॉलिडकडे आलो तर मेटॅलिक सॉलिडमध्ये बघितले आपण. ओके, त्यांच्यातलं जे काय आता मेटल मधला बॉन्ड आहे ना, त्यामुळे मेटॅलिक बॉन्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, ते इथं सांगणार आहे आणि कुठलंही मेटलचं आपण काय करणार आहे, कॅरी करणार आहे एक्झाम्पल. ओके, त्यातल्या त्यात मोस्ट ऑफ द आपल्याला लक्षात येईल की डी ब्लॉक एलिमेंटचा पार्ट आपण इथे जास्त कॅरी केलेला आहे. ओके, हां, कोव्हॅलेंट किंवा नेटवर्क सॉलिड. तर इथं अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. इथं आपण ॲटम्स घ्यायला लागले, त्यांच्यामध्ये जे बॉन्ड असणार आहेत ना ते कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहेत, कारण कोव्हॅलेंट सॉलिड आहे ना, त्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितला तर SiO2 आहे बघा. ओके, त्यानंतर इथे SiCiC आहे. ओके, हां, आणि इथे कार्बन पण आहेत बघा. आता सर तुम्ही म्हणणार सर कार्बन पण इथं कसं काय, तर ॲक्च्युली नेटवर्क तयार केलेला म्हणजे कार्बनचं डायमंडचं स्ट्रक्चर तुम्ही कन्सिडर करू शकताय, ग्राफाईटचं स्ट्रक्चर कन्सिडर करू शकताय. हे सगळे एक्झाम्पल तुम्ही कशामध्ये बघू शकताय, कोव्हॅलेंटमध्ये बघू शकताय. ओके, ह्याच्यामध्ये अजून थोडेसे म्हणजे आपल्याला हे 2 मार्काला जर डिफरन्स विचारलेत तर 2 मार्काला विचारू शकतात. त्यामुळे 1, 2, 3 पॉईंट तर आहेत, पण अजून 1, 2 पॉईंट तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय. जसं की आता इथं जर ह्यांचा मेल्टिंग पॉईंट तुम्ही कन्सिडर करायला लागलात तर मेल्टिंग पॉईंट कन्सिडर करू शकताय. तर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये मेल्टिंग पॉईंट हा कसा असणार आहे, वीक असणार आहे किंवा लेस असणार आहे किंवा कमी असणार आहे, लक्षात येते. हां, पण जर आयोनिक सॉलिडकडे आलात तर प्लस मायनसचे आयन्स एकत्र आलेत आणि जे स्ट्रॉंगली बॉन्डेड आहेत, त्यामुळे इथे तुमचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे, हायली असणार आहे बघा, हायली असणार आहे. ओके, तेच जर मेटॅलिकडे आलात तर मेटल सुद्धा काय आहे, स्ट्रॉंगच आहे, त्यामुळे इथे सुद्धा मेल्टिंग पॉईंट तुमचा कसा आहे, हायरच दिसणार आहे. ओके, हां, आणि आलात कोव्हॅलेंट बॉन्डकडे तर आपण कोव्हॅलेंट बॉन्डकडे फक्त बघताना नुसता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणून बघणार नाही, तर तो नेटवर्कने तयार झालेला सॉलिड बघायचा आपल्याला. ओके, जसं की डायमंड, ग्राफाईट. त्यामुळे कोव्हॅलेंट सॉलिडमध्ये जो तुमचा मेल्टिंग पॉईंट असणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, हायरच असणार आहे, हे लक्षात घ्या. तो कसा असणार आहे, हायरच असणार आहे. म्हणजे हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की नेटवर्क हा नेटवर्कच्या स्वरूपात आपण बघायला लागलो, फक्त ते दोन एकाही ॲटमचे आपण काय करलो नाही, बॉन्डिंग बघालो नाही. ओके, हा पूर्ण नेटवर्कचा पार्ट कन्सिडर करून त्यांचा सुद्धा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे, हायरच असणार आहे. क्लिअर होते, लक्षात येते. हां, हा पार्ट कशासाठी असणार, क्रिस्टलाइन सॉलिडचे जे काही क्लासिफिकेशन आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय विचारू शकतात, डिफरन्स विचारू शकतात किंवा कुठलाही पॉईंट विचारला तर कमीत कमी तुम्हाला 4 पॉईंट तरी इझिली सांगता यायला पाहिजेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया. आता नेक्स्ट यातले थोडं आपण घेतलेत बघा सेपरेट. जसं की आता इथं मॉलिक्युलर सॉलिड दिला आहे. आता मॉलिक्युलर सॉलिडमध्ये इथे एक्झाम्पल दिलेत बघा, Cl2 असेल, CH4 असेल, H2CO2. ओके, हां, मग त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय केलेलं आहे, त्याचे ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स वगैरे सांगायला लागलेत. वीक डायपोल इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. ओके, हां, आणि हा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेत. त्यानंतर इथे घेतलेत बघा वीक व्हेरी डिस्पर्शन लंडन फोर्स, म्हणजे हे जे काय पॉईंट्स आहेत ते आपण बघायला लागले, जे आता आपण बघितलेत ते सगळं सांगितलेत. ओके, हां, आता हे पार्ट कसे तयार झालेत ते सांगायला लागलेत बघा. Cl यातल्या इलेक्ट्रॉनचं क्लासिफिकेशन असेल. त्यानंतर मग आयोनिक सॉलिड वेगवेगळे आयन्स एकत्र आलेलं आपण बघायला लागलो. इथे Na आहे बघा, Cl आहे आणि मग त्यांच्यापासून तयार झालेला एक मॉलिक्युल आपल्याला दिसायला लागला. मेटॅलिक सॉलिड. ओके, आता मेटॅलिक सॉलिडमध्ये आहेत बघा, ही मेटल्स आहेत आणि त्यातले एक्झाम्पल्स आपण कॅरी केलेले आहेत. ओके, त्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिड आणि अशा प्रकारे काय होतात, नेटवर्क तयार होऊन मग तुमचा काय होते, कोव्हॅलेंट तयार होते. जसं की इथे डायमंड दिल्यात, ग्राफाईट दिल्यात, क्वार्ट्ज दिल्यात बघा, बोरॉन नायट्राइट दिल्यात, हे एक्झाम्पलचे पार्ट्स त्याच्यामध्ये कॅरी केलेले आहेत. ओके, आता आपल्याला बघायचं आहे क्रिस्टल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये क्रिस्टल लॅटाईस किंवा स्पेस लॅटाईस. ओके, हां, तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं बघा त्यांनी की लॅटाईस इज द जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स इन 3 डायमेन्शनल पॅरोडिक अरे. आता ॲक्च्युअली आपल्याला इथनं पुढे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहेत असं कन्सिडर करून त्याच्यामधलं असं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हां, त्याच्यामध्ये त्यांनी लॅटाईस पॉईंट हा नेमका कोणता असतो ते आपल्याला त्यांनी सांगितलं बघा. द लॅटाईस पॉईंट इन युनिट सेल ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल तुम्ही ॲटम, आयन किंवा मॉलिक्युलच्या स्वरूपात बघू शकताय किंवा सांगू शकताय इन क्रिस्टलाइन सॉलिड्स इज नॉन ॲज अ लॅटाईस पॉईंट. ओके, हां, तर ते बघणार आहे. ॲक्च्युली आपल्याला बघा हे युनिट सेल त्यांनी काय सांगितलं, युनिट सेल इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे एखादं मोठं क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर त्यातलं जे स्मॉलेस्ट काय असणार आहे, युनिट असणार आहे, जे रिपीट करून मग ते मोठं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार झालेलं असते. ओके, त्या छोट्या पार्टला आपण काय म्हणून ओळखणार आहे, युनिट सेल. जसं की हे मोठं काय आहे बघा, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे तुमचं. ओके, हां, आता ॲक्च्युली हे मोठ्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये हा एक इथं पार्ट आहे बघा, एक. ओके, हे जे काय पार्ट असणार आहे बघा,
हा एक पार्ट झाला या पूर्ण स्ट्रक्चरचा, परत इथे एक आहे, वरती एक आहे, वरती एक आहे, म्हणजे हे रिपीट होऊन एक मोठं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार व्हायला आहे. ओके, जो छोटा पार्ट असणार आहे एक, तो काय असणार आहे तुमचा युनिट सेलचा पार्ट असेल. बरं, युनिट सेल हे कसे तयार व्हायला लागलेत बघा, वेगवेगळे कॉर्नरचे पॉईंट्स काय व्हायला लागलेत, अटॅच व्हायला लागलेत. ओके, आणि तेही स्ट्रेट लाईनमध्ये अटॅच होत असतात, हे आपल्याला माहिती असतं, ते अटॅच व्हायला लागलेत. आणि जे कॉर्नरचे पॉईंट्स आहेत ते कधी कधी आपण आयन्स, कारण आयोनिक सॉलिड जर कन्सिडर करत असाल तर हे आयन्स असणार आहेत माहिती आहे. जर मॉलिक्युलर सॉलिड कन्सिडर करत असाल तर हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मॉलिक्युल आहेत असं आपण कन्सिडर करत असते. जर हा क्रिस्टलाइन सॉलिड तुमचा पार्ट मेटॅलिक सॉलिड आहे असं कन्सिडर करत असाल तर हा जो काही तुमचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो मेटल आहे असं आपण कन्सिडर करत असतोय. म्हणजे हे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स तुम्ही लॅटाईस पॉईंट म्हणून ओळखत असताय. सिंपल. आणि हे सगळे लॅटाईस पॉईंट स्ट्रेट लाईनमध्येच काय होत असतात, जॉईन होत असतात आणि ह्याच्यापासून मोठं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होत असते. त्यामुळे सिंपल पार्ट माहीत असू दे आपल्याला. ओके, याचं स्ट्रक्चर आहे बघा, मी एक स्ट्रक्चर काढायला लागलोय. हां, हे जे काय पार्ट्स आहेत ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणून आपण इथे कन्सिडर करणार आहे. ओके, आणि ते आपण काय करणार आहे, जॉईन करणार आहे स्ट्रेट लाईनमध्ये. स्ट्रेट लाईनमध्ये काय करणार आहे, फॉर्ममध्ये आपण जॉईन करणार आहे बघा. हे जे एक छोटं काय पार्ट झाला त्याला तुम्ही काय म्हणणार असावं, युनिट सेल म्हणून ओळखणार असा. युनिट सेल म्हणून, म्हणजे हे क्यूब आपल्याला इथून पुढे काढायचेच आहेत, त्यामुळे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. हा युनिट सेलचा पार्ट झाला. आणि असे कितीतरी युनिट सेल आपण एकत्र करून काय करतो असतो, एक मोठं क्रिस्टलाइन सॉलिड तयार करतो असतो. ओके, ठीक आहे. हां, आता आपल्याला इथे बघायचं आहे तो पार्ट. युनिट सेल कॅन बी डिस्क्राईब बाय फॉलोइंग पॅरामीटर्स. ओके, युनिट सेल एक एजेस आणि अँगलच्या स्वरूपात आपण काय करतो असतो, डिस्क्राईब करतो असतो. जसं की मी मगाशी स्ट्रक्चर काढलं बघा. समजा हा एक युनिट सेल आपण पार्ट कन्सिडर केलाय, तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला काय असणार आहेत, एजेस शो करायचे आहेत, तर काही ठिकाणी तुम्हाला अँगल्स दाखवायचे आहेत. ओके, मग यातला एक छोटा पार्ट मी फक्त दाखवतो. हे अशा टाईपचे काय असणार आहेत, एजेस असणार आहेत. म्हणजे हा जर पार्ट कन्सिडर केला असा तर इकडे एक आला आणि इकडे एक आलेत बघा, तर असा पार्ट असणार आहे. आणि त्या एजेसमध्ये जर बघायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की समजा ही वरती गेले, ती ए लाईन मी कन्सिडर करायला लावली, ही बी आणि ओके सी. तर ह्या एजेस लक्षात आलं काय बघा, 3 एजेस आपल्याला युनिट सेलमध्ये दाखवता येतात. म्हणजे इथं जर बघायला लागला तर सिंपल आहे बघा, हा ए असेल, हा बी असेल आणि हा सी पार्ट असेल. म्हणजे अशा पद्धतीने दाखवू शकताय तुम्ही. आणि त्याच्या पुढचे अँगल्स ओके ते आपल्याला शो करायचे आहेत. आणि कधी लक्षात ठेवा, जर तुम्ही एजेस ही ए दाखवत असाल तर एच्या पुढचा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, अल्फा असणार आहे. ओके, जर बी हा दाखवत असाल तर बीचा पुढचा अँगल हा काय झाला, बीटा झाला. आणि जर सी दाखवत असाल तर सीचा पुढचा अँगल हा काय झाला, गॅमा झाला. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला जे पॅरामीटर सांगायचे, जे एजेस किंवा अँगलच्या स्वरूपात सांगायचे आहेत ते आपल्याला माहीत असू दे की ए बी सी हे एजेस असतात, तर अल्फा बीटा आणि गॅमा हे काय असणार आहेत, अँगल्स असणार आहेत. आणि इथं तुम्हाला ते अँगल्स दिलेत बघा, अल्फा बीटा आणि गॅमा दिलेत. आपल्याला काय माहीत असू दे, अल्फा एच्या पुढे आहे याचा अर्थ तो कायम बी आणि सीच्या मध्ये असणार आहे, बरोबर. बीटा हा बीच्या पुढे याचा अर्थ तो ए आणि सी या एजेसच्या मध्ये असणार आहे. तर गॅमा हा अँगल कुणाच्या मध्ये असणार आहे, ए आणि बीच्या. लक्षात येते, क्लिअर होते, ते सांगितलं बघा. त्या अँगल्स बिटवीन एजेस बी अँड सी म्हणजे काय असणार, अल्फा असणार आहे. जर ए आणि सीच्या मध्ये असेल तर बीटा असेल, आणि ए आणि बीच्या मध्ये असेल तर तो गॅमा असेल. ओके, आणि मग याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत बघा. ठीक आहे, हा पार्ट महत्त्वाचा होता, तो आपल्याला बघितला. हां, आणि मग त्याच्यानंतर टाईप्स ऑफ युनिट सेल. ओके, टाइप्स ऑफ युनिट सेल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला 2 मार्काला ह्याच्यावरचे क्वेश्चन्स आलेले आहेत टाइप्स ऑफ युनिट सेलवर. ओके, जसं की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रिमिटिव्ह ऑर सिंपल युनिट सेल. ओके, हां, आता तसं सांगायला गेलं तर टाइप्स ऑफ युनिट सेल हे 4 टाइप्सचे असतात. एक आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. ओके, दुसरा पार्ट आहे BCC बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. तिसरा पार्ट आहे FCC फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. आणि चौथा पार्ट असणार आहे एंड सेंटर क्युबिक युनिट सेल. ओके, त्यातले हे आपल्याला 3 महत्त्वाचे जे आपल्याला बघायचे आहेत. ओके, ठीक आहे. जसं की प्रिमिटिव्ह ऑर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो प्रिमिटिव्ह युनिट सेल इज द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कुठे आहेत हे सांगणे म्हणजे त्यांचे टाइप्स मेन्शन करणे. ओके, सिंपली द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर ऑफ द युनिट सेल. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी बाळानो स्ट्रक्चर काढताना युनिट सेल हा एक काढावाच लागतो. आणि प्रत्येक टाईपमध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल हा असतोच. आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट पार्टिकल जो इथं असणार आहे कॉर्नरलाच असणार आहे. आणि प्रत्येक क्यूबमध्ये कॉर्नरला कॉन्स्टंट पार्टिकल हा फिक्स असतोच. अजून कुठे ॲड होतो ते फक्त आपल्याला सांगायचं असते, जसं टाईप बदलतो तसं. सगळ्यात पहिला टाईप जो आहे तुमचा सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल हे फक्त आणि फक्त कुठे असतात, तो कॉर्नरलाच असतात. फक्त आणि फक्त कुठे असतात, कॉर्नरला असतात. हे जे स्ट्रक्चर आहे ते प्रिमिटिव्ह ऑर सिंपल युनिट सेलचं झालं बघा.
क्लिअर होते मी काय सांगायला? प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेलचं स्ट्रक्चर काय असणार आहे? क्यूब काढा आणि प्रत्येक कॉर्नरला तुमचा काय असणार आहे? कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहे असं रिप्रेझेंट केलं जातं. आणि कॉन्स्टंट पार्टिकल्स हे स्पेअरमध्ये आपण रिप्रेझेंट करत असतो. ओके, आता आपल्याला लक्षात येते इथं कॉन्स्टंट पार्टिकल, इथं कॉर्नर तुमचे किती आहेत? 8 आहेत बघा. इथं कॉर्नर किती आहेत? 8 आहेत. आणि ह्याच्यामध्ये मग तुम्हाला नंबर ऑफ ॲटम किती आहेत सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये असंही विचारण्याचे चान्सेस असतात. ओके, तर आपल्याला माहित असू दे जो कॉर्नरला पार्ट असणार आहे, त्याचं त्या युनिट सेलमधलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला फक्त कॉन्ट्रीब्युशनच पार्ट करायचे, त्याच्यावरून तुम्ही कोणत्याही टाईपचे काय करू शकता? आन्सर काढू शकताय. तर तुम्हाला माहित असू दे कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन एका ॲटम किंवा एका स्पिअरचं किती असते? 1/8 असतं. 1/8 असतं हे आपल्याला माहित असू दे. 1/8 पार्टच तो फक्त त्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतो. असे 8 आहेत. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ॲटम म्हटलं तरी चालेल. नंबर ऑफ ॲटम किंवा पार्टिकल असे क्वेश्चन विचारतात. नंबर ऑफ ॲटम किंवा नंबर ऑफ पार्टिकल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल किती आहे म्हणून विचारतात. तर लक्षात ठेवा नंबर ऑफ ॲटम किती आहे हे सांगताना पहिल्यांदा त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नंबर ऑफ ॲटम, आता इथं बघायला लागलं तर फक्त कॉर्नरलाच तुमचे कॉन्स्टंट पार्टिकल आहेत. मग कॉर्नरचं काय असेल ते कॉन्ट्रीब्युशन लिहा. तिथं 1/8 असे किती कॉर्नर आहेत तुमच्याकडं? 8 कॉर्नर आहेत. असे किती कॉर्नर आहेत? 8 कॉर्नर आहेत. म्हणजे 1/8 × 8 म्हणजे बाळांनो सिंपल क्यूबिकमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतात? टोटल 1 ॲटमच प्रेझेंट असतो. हे आपल्याला आन्सर सांगायचं असते. ओके, ज्याला झेड ओके किंवा एन असं रिप्रेझेंट केलं जातं. कॅपिटल एल किंवा कॅपिटल एन ह्या रिप्रेझेंट केलं जातं सिंपल क्यूबिकमध्ये बाळांनो. ओके, ज्याला आपण प्रिमिटिव्ह असंही म्हणतो, प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात? तो 1 असतो. हे आपल्याला माहित असो. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नॉन प्रिमिटिव्ह सेंटर क्यूबिक युनिट सेल. ओके, जसं की ते बाकीचे टाईप्स ह्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. हां, त्याच्यामध्ये तिने पहिला पार्ट दिला आहे बघा बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता इथं सिंपल क्यूबिक युनिट सेल आपण बघितलो. आता दुसरा पार्ट बघायला लागलो आपण बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल, ज्याला आपण BCC या नावाने पण ओळखतो. ओके, आता याच्यामध्ये काय म्हटले बघा असा युनिट सेल इन विच द कॉन्स्टंट पार्टिकल्स ओके आर प्रेझेंट ॲट कॉर्नर. मी मगाशी तुम्हाला मेन्शन केले की कंपल्सरी युनिट सेल काढताना सिंपल क्यूबिक युनिट सेल हा फिक्स असणारच आहे. म्हणजे त्याच्या कॉर्नरवर तर फिक्स हे ॲटम्स आहेतच, त्याच्या कॉर्नरवर तर ॲटम्स फिक्स असणारच आहेत. म्हणजे इथं आला बघा हा कॉर्नरवरचा ॲटम हा त्याच्याकडे फिक्स आहेच. ओके, फक्त ॲडिशनल काय हे आपल्याला आता ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. तर कॉर्नरला तर आहेत, पण BCC मध्ये बरोबर बॉडी सेंटरला सुद्धा काय म्हटले बघा कॉर्नर ऑर सेंटर अँड सेंटर ऑफ द बॉडी ऑफ युनिट सेल. जे काही युनिट सेल आहे त्याच्या सेंटरला सुद्धा काय असणार आहे? एक तुमचा कॉन्स्टंट पार्टिकल प्रेझेंट असणार आहे. आणि हे आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, आता सेंटरला म्हणजे तो बॉक्स आहे, 3D डायग्राम असणार आहे. तो बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या आत सिंपल बॉक्सच्या काय असणार आहे? आत असणार आहे, जो इथं असणार आहे. कारण त्याच्याबरोबर सेंटरला असणार आहे. तो क्लिअर होते. म्हणजे ही एखादी रूम असेल तर रूमच्या बरोबर आत सेंटरला जो असणार आहे तो एक कॉन्स्टंट पार्टिकल काय असणार आहे? BCC मध्ये प्रेझेंट असणार आहे. क्लिअर होते. हां, मग आता आपल्याला परत सर इथं कॉन्ट्रीब्युशन आलं. आता कॉन्ट्रीब्युशन कॉर्नरचं तर आपल्याला माहितच आहे, जे किती सांगितले मी 1/8 प्लस अजून एक कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असणार आहे? बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं. बरोबर ना, त्या बॉक्सच्या बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं. आता बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे? हो, पूर्ण असणार आहे. पूर्णच तो आतमध्ये आहे ना, त्यामुळे तो पूर्ण एक स्पेअर काय करणार आहे? कॉन्स्टंट पार्टिकल म्हणून आपण इथं कन्सिडर करणार आहे. लक्षात आलं. आणि मग अशा परत आपल्याला तिने काय विचारतात? नंबर ऑफ ॲटम इन BCC युनिट सेल. BCC युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम किती असू शकतात किंवा काय असू शकतात ते आपल्याला इथं सांगायचं आहे. जसं की इथं आहे मेन्शन केलेत बघा. हां, कॉर्नर आहे म्हणजे काय लावो? 1/8 × 8 हे कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन झालं. बरोबर ना, 8 कॉर्नर आहेत म्हणून × 8 घेतले. प्लस काय झालंय? बॉडी सेंटरमध्ये किती आहे? हो, एक कॉन्ट्रीब्युशन आहे बघा. क्लिअर होते. म्हणजे टोटल इथं 1 + 1 म्हणजे काय झालं? हो, 2 आलं बघा. म्हणजे बाळांनो BCC युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम किती असणार आहेत? 2 असणार आहेत बघा. आणि हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि हे त्याचं काय असणार आहे? नंबर ऑफ ॲटमची संख्या असणार आहे. क्लिअर होते. लक्षात येते. सिंपल पार्ट्स आहेत, फक्त प्रॉपर समजून घ्या की आपण काय करायला लागलो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला
परत पार्ट काय दिलात बघा, फेस सेंटर क्युबिक युनिट सेल, जो तिसरा पार्ट आहे. ओके, हां, हे आता तिसऱ्या पार्टमध्ये त्यांनी मेन्शन काय केलेत बघा, फेस सेंटर क्युबिक युनिट सेल हा FCC असा रिप्रेझेंट केला जातो, FCC. आता त्याच्यामध्ये ॲडिशनल काय असणार आहे, ॲडिशनल काय असणार आहे, एक तर हा पार्ट फिक्स आहे तुमचा सिंपल क्युबिक युनिट सेलचा, बरोबर, हा पार्ट फिक्स झाला. आता ह्या पार्टमध्ये तुम्ही काय सांगितलं असा, सर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये कॉर्नरचे ॲटम्स फिक्स झाले, तुमचे कॉर्नरचे ॲटम्स फिक्स झालेत. ओके, ही सगळी 3D डायग्राम असल्यामुळे तुमची इमॅजिनेशन पॉवर जेवढी चांगली तेवढं तुम्हाला ती इझिली काय होणार आहे, कन्सेप्ट क्लिअर होत जाणार आहे. हे कॉर्नरला तर आहेतच, त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघायला झालं तर तिने काय म्हटले, फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आणि फेस युनिट सेलला काय मेन्शन केलेत बघा, सेंटर ऑफ ईच फेस ऑफ युनिट सेल. जर तुमचा कॉर्नर तर आहे दाखवणारच आहे, पण अजून कुठे दाखवणार आहे, सेंटर ऑफ ईच फेस, प्रत्येक फेसच्या सेंटरला आहे. म्हणजे भिंत जर ही वॉल असेल तर वॉलच्या बरोबर सेंटरला आहे, आणि वॉलच्या जर सेंटरला असेल तर अर्धा आत असणार आहे युनिट सेलच्या आणि अर्धा बाहेर असणार आहे. कारण तो किती रूममध्ये डिवाइड होतो त्याला तेवढं पार्ट तुम्ही कन्सिडर करावं लागणार आहे. ओके, जर अशी वॉल असेल तर इथं असेल तर याचा अर्थ अर्धा इकडे आहे आणि अर्धा आत आहे. क्लिअर होते, असा युनिट सेलचा पार्ट असणार आहे. म्हणजे इथे एक असणार आहे, तो ह्या वॉलला एक असणार आहे. ओके, ह्या वॉलला एक असणार आहे बघा. क्लिअर होते, ह्या वॉलसाठी एक असेल आपला. ओके, आणि ह्या वॉलसाठी एक असेल बघा. क्लिअर होते. ओके, हां, आता हे झालेत मी साईडचे दोन आणि वरचे आणि खालचे दोन. बॅक साईडला पण एक वॉल आहे की हो, क्लिअर होते का बघा, ही बॅक साईडची मी वॉल सांगू, ही मागे आहे ना ती, आणि ही फ्रंट साईडची वॉल. क्लिअर होते. हां, म्हणजे याचा अर्थ इथे सिंपल आहे बघा, हे अशा टाईपचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आणि अशा टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लक्षात असू दे की तुम्हाला कळाले सर कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 किती आहे, 8 आहे, बरोबर ना सर. आता फेस सेंटरला जे आहेत, फेसच्या जे सेंटरला आहेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असते, तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, तो किती युनिट सेलमध्ये डिवाइड व्हायला लागलाय. आज जर तो सेंटरला असेल, एखाद्या वॉलच्या जर सेंटरला असेल तर तो इकडे यायला लागलाय, इकडे हाफ यायला लागलाय ना, इकडे हाफ यायला लागलाय, म्हणजे दोन ठिकाणी काय व्हायला लागलाय, तो कॉन्ट्रीब्यूट व्हायला लागलाय ना. म्हणजे इथं किती असणार आहे, हाफ काय असणार आहे, कॉन्ट्रीब्युशन असणार आहे एका युनिट सेलमध्ये, त्याचं अर्धा आता असणार आहे ना, आणि अर्धा पलीकडचे युनिट सेल, आपण फक्त एका युनिट सेलबद्दल बघायला लागलोय, म्हणजे हाफ असणार आहे. असे किती आहे तो तुमचे फेसेस, असे फेसेस किती आहे तुमचे, 6 आहेत बघा. क्लिअर होते, लक्षात आलं. म्हणजे फेसेसचं टोटल नंबर ऑफ ॲटम किती व्हायला लागला, 3. कॉर्नरला 1/8, असे कॉर्नर आहेत 8, म्हणजे 1, म्हणजे तुमचे नंबर ऑफ ॲटम काय झालेत, 1 + 3 किती झालेत, 4. म्हणजे FCC मध्ये नंबर ऑफ ॲटमची संख्या किती असणार आहे हो, 4 असणार आहे. सिंपल क्युबिकमध्ये किती असते, 1, बॉडी सेंटरमध्ये किती असते, 2, आणि FCC मध्ये किती असणार आहे, 4. क्लिअर होते, सिंपल डायग्राम आहे, प्रॉपरली समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एंड सेंटर. ओके, आता एंड सेंटरचा पार्ट बघताना मी फक्त काय सांगतो बघा, the unit cell in which constant particles are present at corner, कॉर्नरचं तर प्रेझेंटेशन आहेच, पण पुढे काय सांगितलं बघा, द सेंटर ऑफ 2 अपोजिट फेसेस, म्हणजे हे फेसेस बघायला लागले, सेंटरला मग अशी बघितलं सेम कंडिशन, पण तिने काय म्हटलेत, 2च फेसला फक्त प्रेझेंट आहेत. कोणत्या, 2च फेसला प्रेझेंट आहेत जे अपोजिट फेस असतील. म्हणजे वरती असेल तर खाली दाखवा, राईटला असेल तर लेफ्टला दाखवा, फ्रंटला असेल तर मागे दाखवा. क्लिअर होते, 2च फेसला असणार आहेत. म्हणजे इथं मी अशी डायग्राम त्याला दाखवू शकतो काय बघा, मी कोणत्याही 2 फेस घ्यायला लागलोय, जसे की आता इथे जर बघायचं झालं तर आपल्या लक्षात येईल, अशा ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो बघा की सर इथं 2च फेस आहेत. ओके, हे अपोजिट फेस आहे, ही वरती आहे आणि ही खाली बघा, कळाल काय. हां, ह्या 2च फेस घ्या, कुठल्याही 2 फेस घ्या, पण त्या 2 अपोजिट फेसच असू देत. ओके, मग सिंपल पार्ट आहे, अपोजिट फेस असेल तर आपल्याला दाखवता काय होणार आहे तिथे की सर नंबर ऑफ ॲटम आता आपण करूया. कॉर्नरचा तर फिक्सच आहे आपलं नंबर ऑफ ॲटम, कॉर्नरचा तर नंबर ऑफ ॲटम फिक्स आहे. ओके, जो काय असणार आहे 1/8 × 8 म्हणजे 1. ओके, फेस सेंटर कॉन्ट्रीब्युशन फिक्सच आहे फेस सेंटरला, हाफच असणार आहे तो 2 युनिट सेलमध्ये डिवाइड झाल्यामुळे हाफ असणार आहे 1/2. पण असे किती आहे तो 2च आहेत हे आपल्याला माहीत असावं. म्हणजे इथं आपल्याला काय सांगायचं आहे, टोटल त्या नंबर ऑफ पार्टिकलचा पार्ट सांगायचा आहे, जो इथं काय असणार आहे 2 असणार आहे. म्हणजे 1/2 × 2 काय असणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे बाळांनो एंड सेंटरला सुद्धा नंबर ऑफ युनिट सेल किती असतात, तो 2च असतात. नंबर ऑफ युनिट सेल किती असतात, 2च असतात. म्हणजे जे BCCला असतात तेच ECCला असतात, बॉडी सेंटरला असतात तेच काय असणार, एंड सेंटरला असणार आहेत. क्लिअर होते. असे तुम्हाला यातला कोणताही एक पार्ट विचारला तर तो तुम्हाला 2 मार्काला विचारता, ज्याच्यामध्ये डायग्राम दाखवणं सुद्धा गरजेचं असते. ओके,
ठीक आहे. आता याच्यामध्ये तेच पार्ट बघायला लागलोय बघा आपण. मी जे आता सांगितले तेच मेन्शन केले बघा. 8 ॲटम्स असतात, कॉर्नरला असतात. ओके, तो पार्ट आहे. अशा टाईपची जी डायग्राम असते ती बॉडी सेंटरची असते बघा, सांगा लागले. ओके, हां, हे कॉर्नरचे आहेत, काय आणि हा मध्ये बॉडी सेंटरला आहे बघा, हा मध्ये बॉडी सेंटरला आहे. ओके, किंवा हे स्पियर दिसतात बघा आता, स्पियर. ओके, हे आहेत सगळे बाहेरचे. ओके, हां, हे पण बाहेरचे आहेत बघा, बरोबर. आणि हा तुमचा मध्ये आहे बघा, हा क्लिअर होते काय बघा, लक्षात आलं. म्हणजे हा पार्ट जो काय तुमचा असेल तो असेल. ओके, हे असा पार्ट असणार आहे तुमचा, आणि हा मध्ये तुम्हाला दिसायला लागेल. तर त्याच्यामध्ये तशा पद्धती किंवा इथं दिसणार बघा, हे कॉर्नरचे आहेत 3 4, खालचे 1 2 3. ओके, आणि हा बॅक साईडचा, आणि हा मध्ये तुमचा अटॅच झालेला पार्ट असणार आहे. कळलं, त्याला तुम्ही सिंपल काय म्हणणार आहे, बॉडी सेंटर असणार. बॉडी सेंटरमध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात, 2 असतात बघा. ओके, सेम तसे काय असणार आहे, फेस सेंटरचे पण पार्ट्स असणार. फेस सेंटरला पण तुम्हाला इथं दिसेल. इथं ही डायग्राम तुम्हाला इझी लक्षात येईल बघा, 3D आहे त्यामुळे थोडंसं इमॅजिन जरा चांगलं ठेवा. ओके, हे कॉर्नरला तर आहेतच. ओके, हा फेस सेंटर बघा ह्या साईडचा. ओके, आता अर्धाच हाफ कट केलाय बघा, हाफच आतल्या साईडला. ओके, हाफ तो बाहेरचा असणार जो आपण कन्सिडर करणार आहे. इकडे बघितला तर हा सुद्धा इथं हाफ दिसतोय बघा तुम्हाला, जो आतल्या साईडला हाफ असणार आहे. ओके, इथं वरून हाफ झालाय बघा, आत गेलेला आहे. क्लिअर होते. हे असे काय असणार आहेत, फेसला असणारे काय असणार आहेत, कंटेंट असणार आहेत. ओके, हां, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे, क्रिस्टल सिस्टीम. आता क्रिस्टल सिस्टीम हे किती टाईपचे असतात, तो 7 टाईपचे असतात. क्रिस्टल सिस्टीम हे 7 टाईपचे असतात. आणि ब्रेव्हेस लॅटाईस हे किती असतात, तो 14 टाईपचे असतात. किती असतात, 14 टाईपचे असतात. ओके, सिंपल, ठीक आहे. आता थोडंसं मी चार्ट काढलाय, थोडंसं प्रॉपरली लक्ष द्या, कारण की हे तुम्हाला हातातले मार्क्स आहेत. ओके, हां, ज्याच्यामध्ये आपल्याला ते लक्षात कसे ठेवायचे त्याची मी ट्रिक दिलोय. त्याच्यामध्ये काय मेन्शन केले बघा, सिटोर HMT. आता याच्यानुसार तुम्हाला काय करायचे, ती किती सिस्टीम आहेत हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, पहिल्या सिस्टीमचं बघा, सी वरून काय असणार आहे, ती क्यूबिक हे नाव असणार आहे, क्यूबिक असणार आहे. टी वरून टेट्रागोनल. ओ वरून ऑर्थोरोम्बिक. ओके, आर वरून रोम्बोहेड्रल. एच वरून हेक्सागोनल. एम वरून मोनोक्लिनिक. आणि टी वरून ट्रायक्लिनिक. म्हणजे इथं तुम्हाला टी 2 दिसतील, टी आणि टी इथं आहे बघा. जो शेवटचा टी असणार आहे तो ट्रायक्लिनिक असणार आहे, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक. ओके, क्लिनिक. ओके, क्लिअर होते. हा असा पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये. हां, आता ह्या चार्टचा महत्त्वाचा पार्ट काय असतोय, की तुम्हाला अगदी MCQला सुद्धा याच्यावरचे क्वेश्चन्स विचारलेत, की एजेस किंवा अँगल्स दिलेले असतात आणि तो कोणत्या टाईपचा आहे तो सांगा म्हणतात. ओके, जसं की नंबर ऑफ ॲटम सुद्धा MCQला विचारतात, की BCचे नंबर ऑफ ॲटम किती, FCचे नंबर ऑफ ॲटम किती. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे पार्ट्स असणार आहेत. हां, आता एजेस आणि अँगल्स कसे लक्षात ठेवायचे, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ही ट्रिक लक्षात ठेवा, सिटोर HMT, आणि त्याच्याहून एजेस कसे काढायचे हे मी सांगतो. आता आपण ह्याच्या अगोदर बघितलेत, एजेस काय असतात, तो A, B आणि C. आणि अँगल कुठले असतात म्हणून सांगितलेले, अल्फा, बीटा आणि गॅमा. बरोबर, त्याचाच रेफरन्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. हां, तर पहिल्यांदा एजेसमध्ये काढताना काय करायचं बघा, A इक्वल टू B इक्वल टू C. तिन्ही इक्वल दाखवा. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट काय असेल बघा, A इक्वल टू B नॉट इक्वल टू C. ओके, एक त्यातले एजेस काय करा, डिफरंट आहे म्हणून दाखवा. ओके, तिसरा काय असणार आहे, A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C. तिन्ही पण डिफरंट आहेत म्हणून दाखवा. कळलं, लक्षात आलं. पहिला एक दाखवा, पहिला इक्वल दाखवा, नंतर एक डिफरंट दाखवा, आणि नंतर दोन्ही पण डिफरंट दाखवा. सेम कंडिशन परत ॲज इट इज कॅरी करायची. काय करायचं, परत पहिला पार्ट ॲज इट इज, A इक्वल टू B इक्वल टू C. परत दुसरा पार्ट ॲज इट इज, A इक्वल टू B नॉट इक्वल टू C. आणि परत तिसरा पार्ट ॲज इट इज, A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C. सर ह्याचं काय करायचं, त्याचं काहीच करायचं नाही. ओके, का तर हे माहीत असू दे, ट्रायक्लिनिक हा सगळ्यात अनसिमेट्रिकल सिस्टीमचा पार्ट असणार आहे. अनसिमेट्रिकल म्हणजे तो कधीच सेम नसणार आहे, ना एजेसला ना अँगल्सला. म्हणजे काय, A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C. हा पार्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. क्लिअर होते. ओके, नंतर आपण आता अँगल्स बघूया. हे लक्षात आलं ना. हां, आता आपण अँगल्स बघूया. अँगल्स काय असणार तुमचे, अँगल्स अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90 डिग्री. आता ॲक्च्युली आपल्याला अँगल्स हे सगळे 90 डिग्रीला कम्पेअर करून सांगायचे इक्वल आहेत का नाही. ओके, हा जो पार्ट आहे तो ॲज इट इज रिपीट करा परत इथं सुद्धा. अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90 डिग्री. परत अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90 डिग्री. क्लिअर होते इथेपर्यंत, लक्षात आलं. हां, आता इथं ऑर्थोपर्यंत आला. आता पुढे खाली येताना काय करायचं बघा, अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा. हे अँगल सगळे इक्वल आहेत, पण ते अँगल कसे नाही आहेत, 90 डिग्री नाही आहेत, हे आपल्याला इथं फक्त सांगायचं आहे. चौथ्या पार्ट म्हणजे पहिले 3 सगळेच इक्वल आणि 90 डिग्री.
पण चौथा पार्ट मात्र अँगल इक्वल आहेत पण ते 90 डिग्री नाही आहेत. क्लिअर होते. हां, आता मी मगाशी काय मेन्शन केलं तुम्हाला की अँगल दाखवताना आता इथे बघा हेक्झागोनल आहे, हेक्झागोनल. ओके, आता हेक्झागोनलचं आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे. हेक्झागोनल हे असं येत आहे बघा तुम्ही, बरोबर ना. हां, मग आता इथे मेन्शन करताना तुम्हाला लक्षात येते सर हेक्झागोनलमध्ये हा अँगल किती असू शकतो, 120 असू शकतोय. किती असू शकतोय, 120 असू शकतोय. मग त्याचा इथं कम्पॅरिझन काय पार्ट करायचं आहे बघा. हेक्झागोनलमध्ये दोन अँगल घ्यायचेत, अल्फा बीटा, पहिले दोन घ्यायचेत. ओके, अल्फा बीटा घ्यायचेत. ते कशा आहेत म्हणून सांगायचे आहेत, 90 डिग्री आहेत म्हणून सांगायचे आहेत. कशा आहेत ते, 90 डिग्री आहेत. पण तिसरा जो गॅमा आहे तो 90 डिग्री नाही आहे हेच आपल्याला सांगायचं आहे. पण 90 डिग्री नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तो किती आहे हे पण आपल्याला सांगता येते हेक्झागोनलमध्ये. तो किती असणार आहे, 120. म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे, 120 सांगायचं आहे बघा. काय सांगायचं आपल्याला, 120 सांगायचं आहे. लक्षात आलं, गॅमा काय असणार आहे, 120 असणार आहे. ओके, ठीक आहे. सेम कंडिशन खाली घ्या. आता पहिल्यांदा इथं अल्फा बीटा घेतलेला असा. ओके, आता अल्फा गॅमा घ्या. म्हणजे अल्फा इक्वल टू गॅमा इक्वल टू काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. पण कोणता 90 डिग्री नाही आहे, बीटा 90 डिग्री नाही आहे बघा. सर मग ह्याच्यासारखं असं सांगितलं तर नाही, आपल्याला माहित नाही की मोनोक्लिनिकचं स्ट्रक्चर कसं असते. त्यामुळे डायरेक्टली सिंपल काय लिहायचं, बीटा नॉट इक्वल टू 90 डिग्री हे असं सिंपल लिहायचं. अल्फा आणि गॅमा फक्त 90 डिग्री दाखवा. ओके सर, लास्टचा पार्ट मी मगाशी काय मेन्शन केलं, हा सगळ्यात काय असणार आहे, अनसिमेट्रिकल पार्ट असणार आहे. म्हणजे याचे अँगल्स कसे नसणार आहेत, इक्वल नसणार आहेतच. ओके, नॉट इक्वल, आणि ते कोणच 90 डिग्री पण नसणार आहेत. म्हणजे अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90. क्लिअर होते. आणि ह्या क्युबिक सिस्टीममध्ये, टेट्रागोनल सिस्टीममध्ये, ऑर्थोनॉमिक सिस्टीममध्ये, म्हणजे ह्या सिस्टीममध्ये किती युनिट सेल तयार होतात, जे सिंपल क्युबिक, बीसीसी, एफसीसी किंवा ईसीसी आपण जे बघितले ना, ते पण आपल्याला इकडे आकडे सांगता येतात. ओके, जसं की इथे नंबर ऑफ युनिट सेल इथं 3 तयार होतात, 2 तयार होतात. ओके, इथं 1 1 2 1 असे नंबर ऑफ युनिट सेल इथं तयार होतात. आता नंबर ऑफ युनिट सेल तयार होतात तर सिक्वेन्स पण तोच घ्यायचा. 3 म्हणजे कुठले कुठले असणार आहे, सिंपल क्युबिक असणार आहे, बीसीसी असणार आहे आणि कुठला असणार आहे, एफसीसी असणार आहे. 2 म्हणजे काय असणार आहे, सिंपल क्युबिक असणार आहे आणि बीसीसी असणार आहे. ओके, 4 म्हणजे काय, सगळेच झालेत बघा, सिंपल क्युबिक, बीसीसी, एफसीसी आणि ईसीसी. ओके, 1 म्हणजे कुठला असणार आहे, सिंपल क्युबिकच फक्त असणार आहे. इथं पण 1 म्हणजे कुठला असणार आहे, सिंपल क्युबिकच असणार आहे. हा पार्ट मात्र लक्षात ठेवायचा, जो लास्टला 2 आलाय ना इथे खाली. ओके, तो पार्ट लक्षात ठेवायचा. इथे पहिला आणि शेवटचाच फक्त पार्ट तयार होते. जरी 2 असलात तर सिंपल क्युबिक आणि ईसीसी हे 2 पार्ट्स इथे तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि लास्टला परत काय असणार आहे, तुमचा सिंपल क्युबिक असणार आहे. मग जर काउंट काढला तर लक्षात येते 3 + 2 म्हणजे हे झालेत 5 + 4 9. ओके, 10 11 13 13 आणि इथं काय झालं तुमचं 14 झालेत बघा. लक्षात झालं. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 4 9 10 11 12 13 आणि 14 म्हणजे असे 14 ब्रेवेस लॅटाईस काय असणार आहेत, तिथं फॉर्म झालेले असणार आहेत. 7 क्रिस्टल सिस्टम असणार आहेत आणि 14 ब्रेवेस लॅटाईस असणार आहेत. आणि असं सिंपल स्ट्रक्चर आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आता बघायचं आपल्याला द रिलेशन बिटवीन मोलर मास, डेन्सिटी, सबस्टन्स अँड युनिट सेल ऑफ एज लेंथ. ओके, हां, जसं की इथं डेन्सिटीचा फॉर्म्युला दिला बघा तुम्हाला, D = काय असणार आहे, मोलर मास ज्याला आपण कॅपिटल एन, ओके, एन किंवा झेड असे दोन्हीपैकी त्याला नंबर ऑफ ॲटम. ओके, आपण झेड बघितलेलाच असतोय. त्यानंतर असणार आहे ॲव्होगॅड्रो नंबर. ओके, इन टू हा काय असणार आहे, ए क्यूब बरोबर. ए क्यूब म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे त्याचा. क्लिअर होते, लक्षात आलं. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल त्याला ए क्यूब असं आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि ज्याच्यासाठी रेफरन्स आपण काय करत असतो, एज लेंथ बघत असतो, एज लेंथ बघत असते. क्लिअर होते. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ह्याच्यावर ॲक्च्युअली न्यूमेरिकल क्वेश्चन्स पण असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डेन्सिटी काढा म्हणून सांगतात. ओके, डेन्सिटीसाठी तुम्हाला तिथे मोलर मास सबस्टन्स दिलेलं असते. ओके, झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम आपल्याला त्यांनी कोणता पार्ट दिला आहे, सिंपल क्युबिक दिला आहे, बीसीसी दिला आहे, एफसीसी दिला आहे, ह्याच्यावरून तुम्हाला झेड हा पार्ट झालेला पार्ट असणार आहे. ॲव्होगॅड्रो नंबर ही व्हॅल्यू काय फिक्सच असणार आहे. आणि एची व्हॅल्यू एवरून तुम्हाला ए क्यूब काढावं लागत असते आणि त्याच्यानुसार डेन्सिटीची तुम्हाला व्हॅल्यू काढावी लागते. ओके, हां, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे द पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटाईस. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय सांगितलं बघा, ह्याची डेफिनेशन विचारलेलं आहे तुम्हाला 1 मार्काला, हे पण माहिती असू दे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन विचारलेलं आहे. जसं की द नंबर ऑफ नेबरिंग स्पेअर्स दॅट टच एनी गिव्ह स्पेअर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे एखाद्या स्पेअरचा कोऑर्डिनेशन नंबर काढताना तिने काय सांगितलेलं असतील बघा, की त्याच्या नेबरिंगला किती स्पेअर अटॅच झालेत. म्हणजे जर तुम्हाला ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा असेल तर ह्याला अटॅच असणारा हा एक असणार आहे बघा पार्ट, बरोबर, आणि हा एक पार्ट असणार आहे. म्हणजे ह्या स्पेअरचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2. त्याला अटॅच असणारे स्पेअर
ओके, हा काउंट सांगणे म्हणजे त्याचा काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. ओके, आणि वॉइड होल्स किंवा वॉइड स्पेस असे त्याला म्हटले, एम्प्टी स्पेस म्हटले. द एम्प्टी स्पेस ऑर द स्पेस विच इन नॉट ऑक्युपाइड बाय कॉन्स्टंट पार्टिकल्स इन द युनिट सेल. म्हणजे एखादं युनिट सेल आहे आणि त्या युनिट सेलमध्ये जी जागा रिकामी असणार आहे, ओके, त्या रिकाम्या जागेला तुम्ही काय म्हणणार आहे, सा वॉइड्स म्हणून म्हणणार आहे किंवा एम्प्टी स्पेस म्हणून म्हणणार आहे. ओके, आणि जेवढी जागा ऑक्युपाय झालेली असणार आहे त्याचं पर्सेंटेज आपण सेपरेट काढत असतो. ठीक आहे, पुढे बघूया. क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणजे पॅक्ड स्ट्रक्चर कसा पार्ट असणार ते आपल्याला बघायचं आहे. द 3 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर्स कॅन बी अंडरस्टूड कन्व्हिनियंटली बाय लुकिंग द ॲट क्लोज पॅकिंग इन 1 or 2 डायमेन्शन्स. ओके, आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चरचा रेफरन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. पहिल्यांदा त्यांनी मेन्शन केलं बघा, क्लोज पॅक इन 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शनमध्ये क्लोज पॅकिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सिम्पली मेन्शन केलेलं आहे, द कॉन्स्टंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स आर रिप्रेझेंट बाय स्पियर इन इक्वल साईज. म्हणजे हे लक्षात घ्या की आपण जे कॉन्स्टंट पार्टिकल आता कन्सिडर करायचे आहेत एखाद्या सॉलिडमध्ये, ते कसे असणार आहेत, स्पियरच्या स्वरूपात आपल्याला बघायचे आहेत. अ क्लोज पॅक्ड 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट बाय अरेंजिंग स्पियर टू टच इच अदर. म्हणजे ते एकमेकांना काय असणार आहेत, टच झालेले असणार आहेत 1 डायमेन्शनलमध्ये. लक्षात आलं, ही तुमची काय असणार आहे, लिनियर प्रोसेस कॅरीड आउट केलेला आहे. आणि इन दिस अरेंजमेंट कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पियर इज 2. तुम्ही इथल्या कोणत्याही स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर जर कन्सिडर करणार असाल तर तुमच्या लक्षात येते की त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कायमच कसा असणार आहे, 1 डायमेन्शनमध्ये 2 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, जसे की हा स्पियर आहे त्याला अटॅच कुठला असणार आहे, हा असणार आहे, आणि इकडे एक असणार आहे. क्लिअर होते, म्हणजे हे जे 2 असणार आहेत ते ह्याचा काय करणार आहेत, कोऑर्डिनेशन नंबर शो करणार आहेत. जो कोऑर्डिनेशन नंबर कायमच किती असणार आहे, 2 असणार आहे 1 डायमेन्शनल प्रोसेसमध्ये. हा एक पार्ट असेल. दुसरा बघा, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. जर 2 डायमेन्शनल पार्ट असेल तर त्यावेळी त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. जसं की याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत बघा, देर आर 2 वेज टू ऑब्टेन द क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. आता 2 डायमेन्शन म्हणजे 2 पद्धतीचे आपल्याला स्ट्रक्चर करता येतात. त्याचा पहिला पार्ट असणार आहे तुमचा स्क्वेअर क्लोज पॅकिंग, ज्याला तुम्ही ए टाईप ह्या नावाने सुद्धा ओळखतायचा. कोणत्या, ए टाईप ह्या नावाने सुद्धा ओळखतायचा. आता ए टाईप म्हणजे काय असते तिथे डायग्राममध्ये लक्षात येईल बघा, की तुम्हाला जे स्ट्रक्चर काढायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्पियरवर दुसरा स्पियर अरेंज केलेला असणार आहे. ओके, प्रत्येक स्पियरवर दुसरा स्पियर अरेंज केलेला असणार आहे, म्हणजे सेम टाईपचं काय व्हायला लागले, तिथे स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागले. काय त्याला तुम्ही काय म्हणणार, ए टाईप अरेंजमेंट म्हणणार आहे. जसं की याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं बघा, द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पियर इज. आता सिंपल आहे, आता इथे जर बघितला तर हा स्पियर आपण कन्सिडर केलाय. ओके, तर ह्या स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे मी काय सांगितले, त्या स्पियरला अटॅच असणारे आजूबाजूचे जेवढे स्पियर आहेत तो त्यांचा नंबर म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर, म्हणजे हा जर पार्ट मधला असेल तुमचा स्पियर तर ह्याला अटॅच असणारा पार्ट बघा, पहिल्यांदा हा एक स्पियर अटॅच असणार आहे. ओके, इकडे 2 असणार आहे, इकडे 3 असणार आहे, आणि इकडचा 4 असणार आहे. म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आता हा स्क्वेअर तुम्हाला दिसतोय बघा, क्लोज पॅक केलेला आपण, म्हणून त्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतात. म्हणजे ए टाईप मध्ये, आता ए टाईप हा कशामधला पार्ट आहे बघा, 2D मधला पार्ट आहे. 2 डायमेन्शनल बघायला लागलोय, तिथे कोऑर्डिनेशन नंबर किती असते हो, 4 असते. आणि बाळांनो ह्याच्यावरचा क्वेश्चन हा तुम्हाला 2 मार्काला विचारता स्टेट बोर्डला. ओके, ए टाईप किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग हे एक्सप्लेन करा विथ डायग्राम असे मेन्शन केलेलं असते, आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला मेन्शन कराव्या लागतात. आता इथं सांगताना तिने म्हटलं बघा, इफ द फर्स्ट रो इज कॉल्ड ए, जर तुम्ही पहिल्या रोला जर ए म्हणून कन्सिडर करत असाल, देन ऑल द अदर्स रो बिकम ए टाईप, म्हणजे सेम त्या टाईपचा. आता इथं आहे ना तुमचा, तर बरोबर त्याच्यावरती दुसरं पण सेम टाईपच तुम्हाला दिसणार आहे, परत त्याच्यावरती सेम टाईपचे अरेंजमेंट केलेलं आहे, म्हणजे या सगळ्यांना ए टाईप ह्या नावाने ओळखतो आपण. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट बघूया दुसरा पार्ट, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. मग काय होता, स्क्वेअर क्लोज पॅकिंग होता, दुसरा आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. हा, इथे मात्र याला एबी टाईप ह्या नावाने सुद्धा आपण ओळखतो. कोणत्या, एबी टाईप. हे काय माझं नाव नाही, हा तर काय असणार आहे तो एबी टाईप ह्या नावाने सुद्धा आपण याला ओळखतो. आता ह्याच्यामध्ये काय झाले बघा, जो पहिला लेअरचा पार्ट आहे तुमचा, ओके, किंवा ही जी पहिली लाईन दिसायला लागल्या त्याच्यावरची जी लेअर आहे दुसरी, ओके, ती सेम नाही आहे बघा. ह्या दोघांच्या मध्ये हा दुसरा स्पेअर तुमचा इथे अटॅच झालेला आहे, ह्या दोघांच्या मध्ये हा स्पेअर इथे अटॅच झालेला दिसायला लागलाय. म्हणजे जी 1 नंबरची तुमची इथे रो दिसायला लागले, लक्षात आलं, सेम किती नंबरची असणार आहे, 3 असणार आहे. जर 2 नंबर असेल तर तो सेम किती नंबरला दाखवा लागलाय, 4 नंबरला दाखवा लागलाय. क्लिअर होते, म्हणजे ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला क्लिअरली दिसायला लागले बघा, की जर हा ए टाईप असेल तर ह्यांच्यामध्ये जो येणार आहे, क्लिअर होते, तो काय असणार आहे, बी टाईप असणार. ओके, आणि ह्यांच्यामध्ये येणार आहे तो परत सेम काय असणार आहे, ए टाईप सारखा असणार आहे. म्हणजे इथं आहे ना, तो सेम कंडिशन इथं असणार आहे बघा. क्लिअर होते, लक्षात आलं. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं असते, एकाचा कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा असतो. आता इथं जर कोऑर्डिनेशन नंबर जर सांगायचा झाला तर तुमच्या लक्षात येते, हा स्पेअर जर कन्सिडर केला तर ह्याला अटॅच असणार आहे हा 1, हा 2,
बरोबर, हा एक आहे बघा 3, हा एक आहे 4, ओके, हां, हा आहे 5, हां, आणि हा आहे 6. क्लिअर होते. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल बघा 2 3 4 5 6, आणि हे जर क्लोज केलं तर तुमच्या लक्षात येईल की सर हे हेक्झागोनल टाईप काय दिसायला लागले, आपल्याला थोडंसं तसं स्ट्रक्चर दिसायला लागले. लक्षात आलं. म्हणून आपण याला काय म्हणतोय, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2D मध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला किती दिसायला लागलाय हो, 6 दिसायला लागलाय. आणि हे आपल्याला परत काय करू शकतात, 2 मार्काला विचारू शकतात, जे आपल्याला विथ डायग्राम एक्सप्लेन करायचं असतं. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केले बघा, इन दिस अरेंजमेंट द सेकंड रो इज अरेंज इन सच वे दॅट इट्स पेअर फिट इन डिप्रेशन ऑफ द फर्स्ट रो. पहिल्या रोच्या म्हणजे इथं थोडक्यात असं आहे बघा, इथं आहे बघा, ही सेकंड रो तुम्हाला इथं दाखवायला लागलेत. बरोबर, ह्या दोघांच्या मध्ये हे काय झाले त्यांनी अरेंज केलेले आहेत. ओके, मेन्शन केलेत, इफ द फर्स्ट रो इज ए टाईप देन सेकंड रो इज बी टाईप. क्लिअर होते. म्हणजे हे जे काय मेन्शन करायला लागलोय त्यामुळे ते आपण काय करणार आहे, एबी टाईप स्ट्रक्चर दाखवणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे की इथं अनऑक्युपाईड स्पेस किंवा वॉइड्स हे कमी झालेलं असते, कशापेक्षा, जे स्क्वेअर क्लोज पॅकिंग बघितलं त्याच्यापेक्षा. कारण की इथला मधला जागा थोडासा काय व्हायला लागला, इथं भरून निघायला लागलाय आपण असं स्ट्रक्चर फॉर्म केल्यामुळे. क्लिअर होते. त्यामुळे इथं तुमचा वॉइड जो असणार आहे तो कमी असणार आहे, आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, 6 असणार आहे. जे डायग्राममध्ये दिसते तेच तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये फक्त मेन्शन करायचं असते. क्लिअर होते. जर पुढे बघितला तर लक्षात येईल, द क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. आता 2 डायमेन्शनल झालं, आता आपल्याला काय करायचं आहे, 3 डायमेन्शनचा पार्ट बघायचा आहे. 3 डायमेन्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे द स्टॅकिंग इन स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेयर्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 3 डायमेन्शनलच्या स्पेअरमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येते की हे काय दिसायला लागले, ए टाईप स्ट्रक्चर दिसायला लागले. ओके, हां, आता त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर 3 डायमेन्शनलमध्ये काय असणार आहे, जो पार्ट तुमचा समोर आहे त्याच्या सेम वरती पार्ट असणार आहे, लेअर असणार आहे. बरोबर, सेम बॅक साईडला पण असणार आहे आणि सेम फ्रंट साईडला पण असणार आहे. त्यामुळे तुमच्या सिंपली लक्षात येते की असा एखादा स्पेअर तुमचा असेल समोर, तर त्याच्या पुढे एक अटॅच झाला. बरोबर, ओके, त्याच्या खाली एक अटॅच आहे, त्याच्या साईडला एक अटॅच आहे, आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक अटॅच आहे. असे टोटल 4 झालेत. बरोबर, हां, तसंच त्याच्या वरती पण एक असणार आहे 5, आणि त्याच्या खाली पण असणार आहे 6. म्हणजे जी अरेंजमेंट असणार आहे ती 3D टाईप आपल्याला काय करायला लागणार आहे, इमॅजिन करायला लागणार आहे. आणि आपल्याला इथं लक्षात येते की सर इथं पण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती यायला लागला आहे, 6च यायला लागला आहे. बघा, क्लिअर होते का बघा. म्हणजे आता इथं तुम्हाला क्लिअर दिसेलच की इथला हा जर पार्ट तुम्ही बघितला मधला स्पेअर एक आहे. बरोबर, हां, त्याच्या समोर हा पार्ट आहे, त्याच्या बॅक साईडला हा एक पार्ट आहे बघा. क्लिअर होते. ओके, तसाच त्याच्या लेफ्टला पण असणार आहे, त्याच्या राईटला पण असणार आहे. क्लिअर होते. हां, तसाच त्याच्या वरती पण असणार आहे, त्याच्या तसा खाली पण असणार आहे. म्हणजे अशी जी अरेंजमेंट असणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सा क्लोज पॅकिंग. पण कशा टाईपचा असणार आहे तो, ए टाईप असणार आहे. म्हणून इथं म्हटलं बघा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. क्लिअर होते. आणि याचाही कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, इथं 6 असणार आहे. जसं म्हटले, द ऑल स्पेअर डिफरंट लेयर्स आर परफेक्टली अलाइन व्हर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टली. क्लिअर होते. द कोऑर्डिनेशन नंबर इज 6 असणार आहे. आणि ही थेरी त्याच्यासाठी आपण वापरू शकतोय. सेम कंडिशन आहे, ह्यातल्या कुठल्याही टाईपवर क्वेश्चन येऊ शकतोय जो तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो, पण त्याच्यामध्ये डायग्राम ही तेवढीच महत्त्वाची असते. क्लिअर होते. हां, आता इथे म्हटलं बघा, द युनिट सेल इज अ प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. जे सिंपल क्युबिक युनिट सेल बघितलं ना त्या टाईपचंच इथे युनिट सेल तयार होते बघा. कळालं, सिंपल क्युबिक युनिट सेल. म्हणजे याच्यामध्ये अजून आपण जाऊन काय सांगू शकतोय, त्याचा नंबर ऑफ ॲटम. सर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम काय असतोय, 1 असतोय. हे पण याच्यामध्ये आपण सांगू शकतोय. क्लिअर होते, लक्षात आलं. आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये पॅकिंग इफिशियन्सी पण याच्यामध्ये मेन्शन करू शकतोय, जी किती असणार आहे, 22.4. ओके, ह्या गोष्टी पण आपण इथं मेन्शन करू शकतोय. ठीक आहे, पुढे बघा. हां, त्यानंतर अजून एक आहे बघा की स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत. एक असणार आहे तुमचा टेट्राहेड्रल वॉइड्स, ओके, आणि दुसरा असणार आहे ऑक्टाहेड्रल वॉइड्स असणार आहे. दुसरा असणार आहे ऑक्टाहेड्रल वॉइड्स, जो दोन्ही पण काय करायला लागला आपण हेक्झागोनलमध्ये बघायला लागलोय 3D डायग्राममध्ये. ओके, क्लिअर होते. द जनरेट द क्लोज पॅक्ड 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर स्पेअर्स ऑफ द सेकंड लेअर आर प्लेस्ड इन द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेअर. ओके, फर्स्ट लेअरच्या डिप्रेशनमध्ये काय असणार आहे, सेकंड लेअर असणार आहे. आणि अशामध्ये तुम्हाला 2 टाईप्स दिसणार आहेत. एक असणार आहे ते मेन्शन केले बघा तुम्हाला, इन दिस अरेंजमेंट फॉर्मेशन ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स टेक्स प्लेस. ओके, आता ते टेट्राहेड्रल वॉइड्स आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स कसे दिसतात, त्याचा अर्थ काय ते पण आपल्याला बघा. द ट्रायंग्युलर वॉइड्स दॅट आर कवर्ड बाय स्पियर ऑफ द सेकंड लेअर जनरेट द टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि तसंच द ट्रायंग्युलर वॉइड्स ऑफ फर्स्ट लेअर अँड द सेकंड लेअर ओव्हरलॅप टू फॉर्म ऑक्टाहेड्रल वॉइड्स. थोडंसं डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की हा जो काय पार्ट आहे तो टेट्राहेड्रल वॉइड्सचा दिलाय. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो असते बघा, टेट्राहेड्रल वॉइड्सच्या
ही जी खालची लेअर असणार आहे, ओके, हे आहेत बघा 3 स्पेअर, ओके, ते 3 स्पेअर त्याच्यावर चौथा स्पेअर वरून काय व्हायला लागलाय, क्लोज व्हायला लागलाय, त्याला पॅक करायला लागलाय, कव्हर करायला लागलाय, बरोबर. म्हणजे इथे तुमचा काय व्हायला लागलाय, चौथा जो पार्ट असणार आहे तो त्याला कव्हर करायला लागलाय. क्लिअर होते का बघा. म्हणजे टेट्राहेड्रल वॉइड्स कसा तयार व्हायला लागलाय, हे जे काही दोन तुमचे आहेत खालचे पार्ट्स, हे जे काही तुमचे ट्रँग्युलर तयार करायला लागले, बरोबर, हे खाली 3 आहेत, त्याला हा वरून काय करायला लागलाय, कव्हर करायला लागलाय. आणि स्पेअरच्या स्वरूपात असल्यामुळे वरून जरी कव्हर केला तर आतला जो काय पार्ट आहे तो रिकामाच असणार आहे, एम्प्टी स्पेस असणार आहे. आणि तो एम्प्टी स्पेस जो वॉइड म्हणून ओळखते ना आपण एम्प्टी स्पेसला, त्या वॉइडलाच तुम्ही काय म्हणायला लागलायचा, टेट्राहेड्रल वॉइड्स म्हणणार आहे, ओके. का तर इथं टेट्राहेड्रॉन ही जॉमेट्री तयार होत असते, बरोबर. म्हणजे हे जे आहेत, हा इथे एक आहे, हा एक इथं आहे आणि हा एक इथं आहे, हे खालचे 3 स्पेअर. आणि त्याला तुम्ही काय करणार असा, वरून काय करणार असा, कव्हर करणार आहे. आणि त्यांच्या मधला जो गॅप असणार आहे दॅट इज अ टेट्राहेड्रल वॉइड्स. कळालं. मग तिने काय विचारतात पुढे जाऊन की टेट्राहेड्रल वॉइड्स जी मधली जागा आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय. मग त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा ओळखायचा असतो, जी मधली जागा आहे ना त्याला किती स्पेअर अटॅच आहेत, म्हणजे थोडक्यात मधल्या जागेला किती सराउंड स्पेअर आहेत ते सांगणे. मग आता टेट्राहेड्रल वॉइड्समध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असते हो, 4 असते. कारण की मधल्या जागेला 1 2 3 आणि वरून कव्हर केलेला असा काय असणार आहे, 4 स्पेअर त्याला अटॅच असणार आहेत. म्हणून टेट्राहेड्रल वॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 4 असणार आहे. सेम कंडिशन कुठे असणार आहे हो तुमची, ऑक्टाहेड्रल वॉइड्सला. पण ऑक्टाहेड्रल वॉइड्सला काय झालेलं असते की खाली 3 आहेतच, खाली 3 स्पेअर आहेतच, ओके. त्याला कव्हर करण्यासाठी अपोजिट काय केलं असतात, वरून 3 स्पेअर कव्हर केलेले असतात. क्लिअर होते. म्हणजे मगाशी खाली 3 होते आणि फक्त एकच काय करत होता, कव्हर करत होता. पण इथं काय व्हायला लागले, खाली 3 आहेत आणि 3 अपोजिट वरून काय करायला लागले, त्याला कव्हर करायला लागलेत. बघा हे 3 आहेत बघा इथे वरती, आहे का, आणि ते ह्याला कव्हर करायला लागलेत, ओके. म्हणजे तिथं मध्ये जो गॅप राहिलाय, तो मध्ये जो गॅप राहिलाय ना त्याला आपण काय म्हणणार आहे, वॉइड म्हणणार आहे. त्या वॉइडला वरून 3 आणि खालून 3 असे टोटल किती स्पेअर अटॅच झालेले असणार आहेत, किती स्पेअर अटॅच झालेले असणार आहेत, 6 स्पेअर अटॅच झालेले असणार आहेत बघा, ओके. आणि ते स्ट्रक्चर हे असं असणार आहेत, हे वरचे 3 स्पेअर आहेत, ओके, आणि हे खालचे 3 स्पेअर आहेत इथे आहेत बघा. आणि हे काय झालेत, क्लोज झालेत. आणि हा जो मधला जो गॅप असणार आहे बाळांनो त्याला तुम्ही म्हणत असता ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्याला काय म्हणणार आहे, ऑक्टाहेड्रल वॉइड्स, जे ऑक्टाहेड्रॉन स्ट्रक्चर फॉर्म करत असते, ऑक्टाहेड्रॉन स्ट्रक्चर फॉर्म करत असते. इथं पण तोच पार्ट आहे बघा, ऑक्टाहेड्रल वॉइड्स इथं आहे बघा तो, ओके. आणि त्या होलाचा जो काय कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे तो किती असणार आहे, 6. कारण की वरचे 3 स्पेअर अटॅच आहेत आणि खालचे 3 स्पेअर अटॅच आहेत, असा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, 6 असणार आहे, ओके. हां, आता त्याच्या पुढे आपल्याला दिले बघा, प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स, ज्याच्यामध्ये तिने मेन्शन केलेत प्लेसिंग द स्पेअर थर्ड लेयर इंटू टेट्राहेड्रल वॉइड्स. आता हे माहिती असू दे की हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये टेट्राहेड्रल वॉइड्सचा इथं पार्ट आपण जे कॅरी करत असतो त्यावेळी इथं जे स्ट्रक्चर तयार होतं ते काय असणार आहे, HCP हे स्ट्रक्चर तयार झालेलं असणार आहे. HCP हे स्ट्रक्चर तयार झालं असणार आहे. जसं की इथं तुम्हाला दिसते बघा, हा हेक्सागोनल पार्ट आहे, बरोबर. हां, परत इकडे एक हेक्सागोनल पार्ट आहे आणि आतमध्ये असे 3 स्पेअर तुम्हाला अटॅच झालेले दिसतील, जे खालून हेक्सागोनलनं काय केलेलं, कव्हर केलेले आहेत, वरून हेक्सागोनलनं कव्हर केलेत आणि मध्ये हे स्पेअर असणार आहे, ओके. आणि जर तुम्ही त्या स्ट्रक्चरचा पार्ट थोडासा विचार केला, आता ही ॲक्च्युली 3D डायग्राम आहे पण थोडंसं समजून घ्या. असं हेक्सागोनल टाईप थोडंसं असेल, ओके. आणि इथे तुमचे 3 स्पेअर अटॅच असतील आतमध्ये, ते पूर्ण आतमध्ये असणार. आणि जर असा विचार करायला लागला तर ह्या तिघांना हे खालून 3 आणि वरून 3 कव्हर करायला लागले. क्लिअर होते. आणि अशा वेळी हे असं स्ट्रक्चर तुमचं फॉर्म होणार आहे, जे काय असणार आहे, हेक्सागोनल असणार आहे. हेक्सागोनल स्ट्रक्चर फॉर्म असणार आहे. म्हणजे ही पहिली लेअर आणि ही तिसरी लेअर काय असणार आहे, सेम टाईपचीच असणार आहे, बरोबर ना. हेक्सागोनल टाईप सेम टाईपच असणार आहे. आणि हा मधला एक पार्ट असणार आहे तो थोडासा डिफरंट असणार आहे. म्हणजे हेक्सागोनलमध्ये HCP मध्ये तुमचं कोणतं स्ट्रक्चर तयार होणार आहे, AB टाईप अरेंजमेंट तयार होणार आहे बघा. AB टाईप अरेंजमेंट होणार आहे, ते इथं तुम्हाला दिसणार आहे. काय आलं, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, HCP फॉर्मेशन. क्लिअर होते. हे असं स्ट्रक्चर फॉर्म तयार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन पण केलेत बघा, द पॅटर्न ऑफ द लेअर विल बी AB टाईप अँड दिस अरेंजमेंट रिझल्ट हेक्सागोनल क्लोज पॅक्ड. त्यालाच आपण काय म्हणतोय, HCP स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असणार आहे. क्लिअर होते, लक्षात आलं. हा असणार तुमचा टेट्राहेड्रल थर्ड लेअर पार्ट. जर पुढे बघितला तर प्लेसिंग द स्पेअर थर्ड लेयर्स इन टू ऑक्टाहेड्रल वॉइड्स म्हटलेत बघा. जर टेट्राहेड्रल असेल तर HCP तयार होतं आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स असेल तर ते CCP तयार होतं. CCP
पी तयार होतं. ओके, आता ह्या CCPलाच पुढे जाऊन आपण FCC सुद्धा कन्सिडर करू शकतो, हे तुम्हाला माहित असू दे. ओके, आता त्याच्यामध्ये तिने मेन्शन केलेत बघा, इन सच अ प्लेसिंग अ स्पेअर इज थर्ड लेअर डू नॉट अलाइन विथ द स्पेअर ऑफ द सेकंड ऑर स्पेअर ऑफ द फर्स्ट लेअर. ओके, आता ह्या स्ट्रक्चरकडे जर बघायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा इथं तुमचा हेक्सागोनल म्हणजे हे 6 स्पेअर आहेतच तुमचे. क्लिअर होते. हा, हे खालचा पार्ट जो आहे तो 6चा पार्ट आहे, बरोबर. इथे बघितला तर ऑक्टाइड आता ऑक्टाइड वॉइड्सला 2 हा एक पार्ट असणार आहे खालून 3चा. ओके, आणि वरून 3चा एक पार्ट आहे बघा, वरून 3चा एक पार्ट आहे. आणि ह्या दोघांना ह्यांच्यापासून तुमचं ऑक्टाइड वॉइड स्ट्रक्चर तयार होणार ना. ह्या दोघांना खालून एक लेअर कव्हर केलेलं असणार आहे, वरून एक लेअर कव्हर केलेलं असणार, जी लेअर सेम असणार आहे, बरोबर. म्हणजे ही एक लेअर कव्हर केले ज्याला तुम्ही म्हणाल असा ए टाईप, बरोबर. हा जो काय पार्ट असणार आहे तो असणार आहे बी टाईप. आता बी आणि हा एक पार्ट आहे तो सेम नाही आहे हे माहीत असू दे, कारण की जो खालचा लेअरचा पार्ट असणार आहे आणि जो वरचा असणार आहे तो अपोजिट असणार आहे ऑक्टाइड वॉइडसाठी, हे मी मगाशी सांगितले, बरोबर. त्यामुळे हा जर बी असेल तर हा बी नसणार आहे, हा वेगळ्या टाईपचा आहे म्हणून आपण त्याला सी दिले बघा. ओके, हा ह्याच्यापासून तुम्ही ऑक्टाइड वॉइड्स केलाय आणि त्याला कव्हर करणारी लेअर ही सेमच असणार आहे, म्हणजे इथं सुद्धा काय असणार आहे, सेमच पार्ट असणार आहे. क्लिअर होते. म्हणजे हे जे काय स्ट्रक्चर असणार आहे बाळांनो ते ABC टाईपचं असणार आहे बघा, ABC टाईप असणार आहे. आणि ह्याच्यापासून तुमचं CCP स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असते किंवा त्यालाच आपण FCC स्ट्रक्चर फॉर्म झाले असं म्हणून पण सांगतोय. क्लिअर होते मी काय सांगायला. मगाशी मी मेन्शन काय केलं, जे तुमचं ऑक्टेटाइड वॉइडचं जे स्ट्रक्चर फॉर्म करायला लागलाय कव्हर करून, ओके, त्याच्यापासून तयार झालेला पार्ट असणार आहे HCP, ज्याचा नंबर ऑफ ॲटम हे पण माहीत असू दे, ज्याचा नंबर ऑफ ॲटम काय असणार आहे 6च असणार आहे. नंबर ऑफ ॲटम काय असणार आहे 6 असणार आहे. आणि ऑक्टाइड वॉइड्सला जर तुम्ही कव्हर करून जे तुम्ही 3D स्ट्रक्चर बघायला लागलाय, ओके, तो असणार आहे CCP, काय असणार आहे क्युबिक क्लोज पॅकिंग CCP असणार आहे, ज्याचा नंबर ऑफ ॲटम काय असणार आहे हो 4 असणार आहे. CCP म्हणजेच मी काय सांगितलेलं FCC, FCCचा नंबर ऑफ ॲटम आपल्याला माहिती आहे, ज्याचा किती असतोय 4 असतोय. आणि हेच याच्यामध्ये आपल्याला सांगायचं असते. क्लिअर होते का. नंबर ऑफ ॲटम सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढे जर बघितला द कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ओके, हां, आणि तो कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला CCP आणि SCP या दोघांच्यातला पण बघायचा आहे. इथं मगाशी आपण मी सांगितलं बघा, इथं स्ट्रक्चर तयार होणार आहे सिंपल क्युबिक. ओके, हां, ज्याचा इथं मेन्शन केला आहे बघा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 6 म्हणून सांगायला लागल्यात. नंबर ऑफ वॉइड्स पर ॲटम इन HCP. ओके, आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेत बघा की टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स ऑकर इन HCP. ओके, हां, आणि कशामध्ये तयार होणार आहे CCP किंवा त्याला आपण FCC स्ट्रक्चर असेही म्हणतो. क्लिअर होते. त्यानंतर इथे मेन्शन केलं बघा पॅकिंग इफिशियन्सी. ओके, हां, आता या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पॅकिंग इफिशियन्सी, म्हणजे एखाद्या तुमचं युनिट सेल जे दिलेलं आहे तिथे पॅकिंग होण्याची क्षमता किती असणार आहे. द पॅकिंग इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय स्पेअर किंवा पार्टिकल, ज्याचा सिंपल फॉर्म्युला बघा पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला आहे त्यातल्या पार्टिकलने, कन्स्टिट्यूएंट पार्टिकलने किंवा त्या ॲटमने. ओके, डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, किंवा नंतर काय करायचं डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता टोटल व्हॉल्यूम कसा काढायचा आहे, एज लेंथ जी आहे त्याचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. हे बघितलेलं बघा आपण, एज लेंथ होती ना ए. ओके, त्याचा क्यूब घेतल्यानंतर काय होणार आहे तुमचं टोटल व्हॉल्यूम होणार आहे आणि पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंटमध्ये सांगायचं म्हणून इंटू 100 कन्सिडर करायचं. ओके, त्याच्या पुढे मग तुम्हाला दिले पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटाईस. म्हणजे आपल्याला इथनं पुढे आता प्रत्येक पार्टची काय असणार आहे पॅकिंग इफिशियन्सी काहीतरी आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे, ती प्रूव्ह करायची आहे. कारण की ह्याच्यासाठी तुम्हाला ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 मार्काला बोर्डला क्वेश्चन्स विचारले आहेत. ओके, त्यासाठी आपल्याला आणि पॅटर्न तर सेमच आहे त्यामुळे तो सगळ्यात सिंपल पार्ट असेल. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं बघा रेडियस ऑफ स्पियर. आता आपल्याला सगळीकडेच कॉन्स्टंट पार्टिकल कसा कन्सिडर करायचा आहे. हां, आता हे आपल्याला माहीत असू दे. हे स्ट्रक्चर आपण सिंपल क्युबिकचं काढलेलं बघा, हे असं असणार आहे बरोबर ना. हां, आता इथे एक स्पियर असणार आहे, प्रत्येक कॉर्नरला स्पियर असणार आहे. असे किती आहेत 8 कॉर्नर आहेत बघा. हां, आता पहिल्या स्टेपला तिने काय म्हटलेत रेडियस ऑफ स्पियर कन्सिडर करा. आता रेडियस ऑफ स्पियर कन्सिडर करताना आपल्याला हे माहीत असू दे की फक्त एज लेंथ मी एक घेतो बघा. ओके, ॲक्च्युली ते स्पेअर्स हे असे असतात. क्लिअर होते, स्पेअर हे असे असतात. मग पूर्ण ही एज झाली ना पूर्ण, जी काय असणार आहे ए असणार आहे, एज लेंथ काय असणार आहे ही ए असणार आहे बरोबर. आणि रेडियस जर बघायला लागलो तर हा एक आर झाला आणि हा एक आर झाला. क्लिअर होते. हां, मग आता याचा रेफरन्स कसा आला बघा रेडियस ऑफ द स्पियर. आता रेडियस ऑफ द स्पियरमध्ये काय असणार आहे तुमचा हा एचा जो पार्ट असणार आहे तो ए इज इक्वल टू काय असणार आहे 2r असणार आहे बघा. इथं आहे बघा ए इज इक्वल टू काय असणार आहे 2r असणार आहे. मग रेडियस विचारले याचा अर्थ आर इज इक्वल टू काय असणार आहे a/2 असणार आहे. आर इज इक्वल टू काय असणार आहे a/2 असणार आहे. हा पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला रेडियस काढायचा आहे. नंतर व्हॉल्यूम काढायचं आणि पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातलं काय माहीत पाहिजे व्हॉल्यूम पण माहीत पाहिजे. ओके, हां, मग पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काढून घ्या. आता व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काय असतोय 4/3 πr
क्यूब 4/3 पाय आर क्यूब हा व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर असते बरोबर. हा मग आता आपल्याला माहिती आहे 4/3 पाय आर ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. आर ची व्हॅल्यू काय आली बघा a/2 पण आरचं क्यूब आहे ना म्हणून काय झाला क्यूब झाला बघा. क्लिअर होते. आता परत आहे तीच कंडिशन 4/3 हे ॲज इट इज असणार आहे बघा 4/3 बरोबर. हा ह्यो पाय ॲज इट इज आता पायची व्हॅल्यू पण आहे आपल्याला माहिती आहे ओके. हा इंटू a/2 बघा काय आलं ए क्यूब आला ओके डिवायडेड बाय काय असणार आहे इथं 2चा क्यूब असणार आहे. क्लिअर होते काय सांगायला लागले. हा म्हणजे हे जे काय टोटल कॅल्क्युलेशन असणार आहे ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथली जी काय व्हॅल्यू आहे तुमची ती काय आली बघा पाय a³/6 यायला लागले. पाय a³ काय लागले 6 यायला कारण की 4 इथं 1 आलं इथं 2 आलं बरोबर. 3 × 2 म्हणजे काय आलं 6 आलं बघा इथं खाली. क्लिअर होते म्हणजे काय राहिलं पाय a³. क्लिअर होते. हां आणि मग त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे बघा टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम काढायचं आहे त्या पार्टिकलचं सगळ्या याच्यामध्ये. आता आपल्याला इथं माहिती आहे द सिंपल क्युबिक युनिट सेल कंटेन ओनली 1 पार्टिकल. आता आपल्याला टोटल व्हॉल्यूम जर काढायचं असेल पार्टिकलचं त्यात किती पार्टिकल आहेत हे बघायला पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहे त्या सिंपल क्युबिकमध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असते बघितले आपण 1 असते. 1 असणार आहे म्हणजे जे तुम्ही आता व्हॉल्यूम काढलेला आहात इथं जे इथं व्हॉल्यूम काढलेला आहात त्याला इंटू झेड काढलात की टोटल व्हॉल्यूम होणार आहे त्या स्पेअरचं बरोबर. हां म्हणजे काय आलं पाय a³/6 इंटू काय आलं 1 आलं म्हणजे तेवढीच व्हॅल्यू आली. तेवढीच व्हॅल्यू आली ना. हां म्हणजे हा काय झाला तुमचा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड झालेत ते आपण इथं कॅल्क्युलेट केलं जे काय आहे पाय a³/6 झाले. क्लिअर होते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे चौथ्या स्टेपमध्ये म्हणजे शेवटच्या स्टेपमध्ये. त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी काय असणार आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड झाला आहे जो आपण इथं व्हॅल्यू पुटअप करणार आहे डिवायडेड बाय त्या पूर्ण व्हॉल्यूम त्या युनिट सेलची पूर्ण काय असणार आहे व्हॉल्यूम काय असणार आहे ते खाली मेन्शन करणार आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल बरोबर. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय a³ कारण की एज लेंथ a कन्सिडर केला आहे ना बरोबर. आणि मग सगळीच एज लेंथ a कन्सिडर केल्यामुळे a³ म्हणजे काय असणार आहे टोटल व्हॉल्यूम असणार आहे. मग आता तुम्ही व्हॉल्यूम ऑक्युपाय किती केला आहे ते इथे मेन्शन केले बघा पाय a³/6 ओके. हां पाय a³/6 डिवायडेड टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय a³. हां मग आता इथे तुम्ही काय घेतलायसा आणि इंटू 100 असणार आहे. मग ही ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यू पुटअप करत जातायसा त्यावेळी टोटल कॅल्क्युलेशन तुमचं किती यायला लागले हो 52.36 म्हणजेच ते आपण काय कन्सिडर करायला लागले 4 कन्सिडर करायला लागले. म्हणजे सिंपल क्युबिकमध्ये पॅकिंग इफिशियन्सी ही किती असणार आहे 52.4 असणार आहे. आणि पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे पॅक केलेला पार्ट ह्याचा अर्थ रिकामा भाग हा किती असणार आहे तर काय मेन्शन करणार आहे 100 - 52.4 बरोबर. आणि जो तुमचा एम्प्टी स्पेस इथे दिलेत बघा वर्ड्स किती आहे 47.64. क्लिअर होते. आणि हेच आपल्याला विचारतात की पॅकिंग इफिशियन्सी काय असते आणि वॉइड काय असते. कधी कधी MCQला सुद्धा हा क्वेश्चन विचारला आहे स्टेट बोर्डला. त्यामुळे तुम्हाला जर डेरिव्हेशन विचारलं तर हमखास तुम्हाला 3 मार्काला डेरिव्हेशन विचारले जातात आणि जर MCQला आले तर 1-1 मार्काला हा पार्ट तुम्हाला विचारला जातो. क्लिअर होते. सेम स्टेप्स आहेत आपल्याला फक्त त्यांचे व्हॉल्यूम मात्र चेंज झालेले असतात. नंबर ऑफ ॲटम इथं फक्त बदललेला असतो पार्ट. क्लिअर होते. तोच पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर नेक्स्ट बघूया पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल म्हणजेच कशामध्ये BCC. क्लिअर होते. हां तर याच्यामध्ये आपल्याला डायग्राम पण तेवढीच महत्त्वाची असते. आता डायग्राम ऑलरेडी आपण बघितलेला आहे. कॉर्नरचे जे काही ॲटम्स आहेत ते आहेतच बघा. बॉडी सेंटरमध्ये काय असणार आहे पूर्ण बॉडीमध्ये एक आपण पार्टिकल काय केलेला असतो कन्सिडर केलेला असते आणि बाकीचे कुठे असणार आहेत कॉर्नरला असणार आहेत. हां आता ह्या बॉडी सेंटरमध्ये हा जो काही एक पार्ट आहे स्पेअर ओके तो ह्या बॉडी मधून इकडे ह्या स्पेअरला जाणार असतोय. म्हणजे आपण कन्सिडर करताना काय करतोय बघा असा पार्ट कन्सिडर केलेला असतोय. क्लिअर होते. हा इथला स्पेअर असणार आहे हा सेंटरचा स्पेअर असणार आहे आणि हा इथला स्पेअर असणार आहे बघा ओके. आणि तो पार्ट आपण इथे कन्सिडर केलेला असणार आहे. क्लिअर होते. हां म्हणजे हा झाला R त्यानंतर याच्यामध्ये हा R आणि हा R म्हणजे हा 2R असणार आहे आणि हा एक R असणार आहे ओके. हे टोटल तुमचं डिस्टन्स किती असणार आहे 4R असणार आहे. पण डायगोनल पार्ट हा इथून इथे येणारा बघा ओके म्हणजे हा वरचा कॉर्नर ते बॉडीमधून जाणारा खालचा कॉर्नर असं जर कन्सिडर करायला लागला तर ते टोटल तुमचं डिस्टन्स असतंय √3a हे लक्षात ठेवा. म्हणजे √3a = 4R
हा पार्ट आपल्याला इथं कन्सिडर करून मग पुढे कॅल्क्युलेशन करायचं असते. ओके, तर कॅल्क्युलेशनकडे आपण जाऊया. स्टेप्स ॲज इट इज आहेत बघा. पहिली काय स्टेप दिला तिने, रेडियस ऑफ द स्पियर. रेडियस ऑफ द स्पियर असणार आहे. ओके, मग त्याच्यामध्ये म्हटलेत बघा, इन BCS युनिट सेल द पार्टिकल ऑक्युपाय द कॉर्नर अँड ॲडिशनल वन पार्टिकल, जो हा आहे बघा, इज दॅट ऑफ सेंटर ऑफ द क्यूब. ओके, हा आता याच्यामध्ये तिने काय दिलेत बघा, तुम्हाला रेडियस बघायचं आहे. रेडियसमध्ये बघताना इथं तिने मेन्शन केलं बघा आपण, √3a इज इक्वल टू 4r. त्याचा आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय झाला, √3a स्क्वेअर. ओके, हा इज इक्वल टू 4r स्क्वेअर इथं आहे बघा, ह्याचा क्यूब केला ना, स्क्वेअर केला ना. हां ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 4r इज इक्वल टू √3a. क्लिअर होते. हां, मग आता एची व्हॅल्यू काय असणार आहे बघा, हां एज इक्वल टू काय 4r डिवायडेड बाय √3, किंवा आपल्याला रेडियस काढायचं आहे ना, मग रेडियस काढायचं असेल तर r इज इक्वल टू काय असणार आहे, हा इकडे पाठ येणार √3a. आता a हा पार्ट बाहेर आहे, रूटमध्ये नाही आहे, डिवायडेड बाय 4 असणार आहे. ही झाली r ची व्हॅल्यू. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन ह्याच्या अगोदर केले तेच पार्ट असणार आहे बघा. पहिल्यांदा r काढून घेतला, r काढून घेतल्यानंतर आपण काय बघणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर बघणार आहे. आता व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर काय असते हो, तुमचा इथे दिलाय बघा 4/3 πr क्यूब, 4/3 πr क्यूब. आता इथं r ची व्हॅल्यू ती पुटअप करा मगाची, म्हणजे काय बघा 4/3 इंटू पाय असणार आहे बरोबर, √3a/4 असणार बघा. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला r ची जी मगाशी काढली ना, ती व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुटअप केली. त्यानंतर काय आहे बघा कॅल्क्युलेशन, 4π √3 क्यूब a क्यूब 3. ओके 64. हा काय असणार आहे तुमचा व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर असणार आहे, ज्याचं कॅल्क्युलेशन इथं दिले बघा तुम्हाला. क्लिअर होते काय सांगायला लागले, हे व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर दिले. आता हा एका स्पेअरसाठी दिला ना तुम्हाला. हां, असे किती स्पेअर असतात BCC मध्ये, BCC मध्ये स्पेअर म्हणजेच नंबर ऑफ युनिट, नंबर ऑफ ॲटम किती असतात तो 2 असतात. 2 असणार आहे, तोच पार्ट इथं बघायचा बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम काय असणार आहे, इथं जो काय तुमचा व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर आहे इंटू त्याला काय करणार आहे, जेवढे तुमचे स्पेअर असणार आहे त्या BCC मध्ये तेवढे, म्हणजे इंटू काय आला 2 आला बघा बरोबर. आणि मग हे कॅल्क्युलेशन असणार आहे जे किती होते बघा. हां, तर त्याच्यामध्ये टोटल तुमची आता पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला काढायची आहे. आता पॅकिंग इफिशियन्सी तेच असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाईड, त्या पार्टिकलने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केले ते डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. ओके, हां आता याच्यामध्ये काय असणार आहे, जेवढं तुम्ही व्हॉल्यूम ऑक्युपाय केले ते आहे बघा √3 πa क्यूब बाय 8a क्यूब इंटू काय असणार आहे 100 पॅकिंग इफिशियन्सी काढायला लागलाय. हे सगळं कॅल्क्युलेशन किती असणार आहे, 68% असणार आहे बघा. म्हणजे इथं BCC ची पॅकिंग इफिशियन्सी काय झाली हो, 68% झाली, 68% झाली. हां, म्हणजेच तुमचा ऑक्युपाईड पार्ट 68 असेल तर वॉइड किंवा एम्प्टी स्पेस किती असणार आहे, 32% असणार आहे बघा. कळालं. सेम सिंपल क्यूबिकसाठी जी मेथड वापरले, ज्या स्टेप्स वापरलेत त्याच आपल्याला इथं BCC वापरायचे आहे आणि तशाच स्टेप्स तुम्हाला FCC साठी वापरायचे आहेत. फक्त तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल हा प्रॉपर काढून घ्यायचा आहे. क्लिअर होते. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे, हां जो कशामध्ये बघायचा आहे, FCC मध्ये बघायचा आहे बघा. आता FCCचं पण आपण स्ट्रक्चर बघितलेलं बघा. हा असा पार्ट होता. आता FCC ला पण सेम कंडिशन असणार आहे. ओके, कॉर्नरला जे आहेतच, फक्त आपण कशामध्ये बघितलेलो 6 फेज, 1 2 3, बॅक साईडची 4, फ्रंट साईडची 5 आणि खालची 6, अशा 6 फेज मध्ये आपण बघितलेलं. ओके, हां म्हणजेच आता आपण इथे बघू शकतो बघा, हा एक असणार आहे बघा, हा खालचा झाला आणि हा समोरचा झाला. हा ह्यो असा असणार आहे. ओके, आणि ह्याचा रेफरन्स आपण घेताना कसा घेतो असते बघा, हा इथे स्पेअर आहे, इथे स्पेअर आहे, तो एक स्पेअर आहे बघा. म्हणजे असा एक स्पेअर आला, परत असा एक स्पेअर आला आणि असा एक स्पेअर आला. पण आपल्याला माहित असू दे सर, हे तर BCC मध्ये दिसलं होतं, पण BCC काय केलं, डायगोनल बघितलेला. जर हा वरचा कॉर्नर असेल तर पुढचा नेक्स्ट असा काय असणार आहे, कॉर्नर असणार आहे बघा बरोबर. मध्ये बॉडीमधून जाणार आहे तो पार्ट, पण हा काय असणार आहे, कॉर्नर टू कॉर्नर आहे बघा, डायरेक्ट वरचा. आणि हा इथे आहे, म्हणजे अशी डायरेक्ट वर जाणार आहे. जे तुमचा आता हे जे डिस्टन्स असणार आहे तो r, 2r, परत हा r झाला बघा बरोबर. म्हणजे टोटल डिस्टन्स काय झालं 4r. क्लिअर होते. हां, पण इथून ह्या कॉर्नर पर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे ते किती असतं माहिती आहे, ते किती असतं, √2a असतं, √2a असतं. म्हणजे जर इथं तुम्ही डिस्टन्स बघायला लागला तर √2a इज इक्वल टू काय असणार आहे, 4r असणार आहे बघा. इज इक्वल टू काय असणार आहे, 4r. मग आपल्याला काय सांगितल्यात, रेडियस ऑफ द स्पेअर सांगितल्यात ना, म्हणजे r इज इक्वल टू काय असणार आहे, √2a डिवायडेड बाय 4 असणार आहे बघा, √2a डिवायडेड बाय 4. क्लिअर होते, लक्षात येते. ही r ची व्हॅल्यू आपल्याला पुढे पुटअप करायची आहे. हां बरोबर. हां, मग आता इथे तुम्हाला r इज इक्वल टू घेतलेला बघा पार्ट आहे का, ती व्हॅल्यू आली, r इज इक्वल टू √2a बाय
4 असणार आहे किंवा ही अशी व्हॅल्यू असणार आहे. कशी व्हॅल्यू असेल कारण की हे तुम्हाला परत मल्टिप्लिकेशनमध्ये कॅल्क्युलेशन केले. हां, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर बघायचं आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर, आता जसं एका स्पिअरचं व्हॉल्यूम काय आहे 4/3 पाय आर क्यूब, बरोबर ना. ही आरची व्हॅल्यू आता तुम्ही कॅल्क्युलेट केलाय ना, ती इथे पुटअप करा. मग ज्यावेळी तुम्ही इथे व्हॅल्यू ती पुटअप करतायसा त्यावेळी तुमचं ते व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर किती आले हो, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 12√2. क्लिअर होते. हे व्हॉल्यूम ऑफ द वन स्पिअर झालं. हां, असे एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम म्हणजेच नंबर ऑफ स्पिअर किती असतात तो 4. आपण एकासाठी काढलं तर 4 साठी किती, हे म्हणजे फक्त त्याला काय करायचं आहे इंटू 4 मल्टिप्लाय करायचं आहे. जी व्हॅल्यू तुमची एवढी यायला लागली बघा, पाय क्यूब डिवायडेड बाय 3√2 ही व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू काय सांगायला लागल्यावर तुम्हाला टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल म्हणजे त्या पार्टिकलला किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केले ते तिथं त्याच्यामध्ये मेन्शन केले. आणि मग तुम्हाला इथे सांगायला लागलेत पॅकिंग इफिशियन्सी जो काय असणार आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम आपल्याला माहित आहे. ओके, हां, तर इथं बघा पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू या व्हॅल्यू तुम्ही पुटअप करायला लागलायचं इथं, बरोबर, इंटू 100 कशासाठी पर्सेंटसाठी. हां, हे सगळे कॅल्क्युलेशन व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर किती यायला लागले हो 74% यायला लागले. किती यायला लागले 74% यायला लागले. म्हणजे इथं पॅकिंग एफिशियन्सी तुमची जर 74 असेल तर एम्प्टी स्पेस सर किती असतोय 26% असतोय. म्हणजे तो काय असणार आहे वॉइड म्हणून आपण त्याला ओळखणार आहे. लक्षात आलं. असे सिंपल क्युबिक असेल, बेसिस असेल किंवा एफसीसी असेल ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला काय विचारू शकतात, क्वेश्चन विचारू शकतात जो किती मार्काला असतोय 3 मार्काला असतोय. क्लिअर होते, लक्षात येते. हां, जर आता इथं बघितलं तुम्ही तर सेम कंडिशन आहे बघा. आपण काय केलेलं सिंपल क्युबिक बघितलेला किंवा त्याला प्रिमिटिव्ह म्हणून सांगितलेला. त्याच्यामध्ये ए आणि आरचं रिलेशन तुम्हाला ए इज इक्वल टू 2r होतं आणि तिथे काय केलेलं तुम्ही पॅकिंग एफिशियन्सी 52.4% होती. त्यामुळे एम्प्टी स्पेस किती होता 47.6% होता. तसंच आपण आता काय बघितलं बीसीसी बघितलं. बीसीसी मध्ये ए आणि आरचं रिलेशन तुम्ही काढलेला, बरोबर ना. हां, ज्याच्यामध्ये पॅकिंग एफिशियन्सी 68% होती आणि 32 काय होता एम्प्टी स्पेस म्हणजे वॉइड होता. आणि तसंच एफसीसी मध्ये ए आणि आरचं रिलेशन आपण बघितलेलं ज्याच्यामध्ये पॅकिंग एफिशियन्सी 74% होता आणि एम्प्टी स्पेस काय होता 26% होता. क्लिअर होते, लक्षात येते. हां, आता जर ह्याच्यावर क्वेश्चन्स आले नाहीत डेरिव्हेशनवर तर आपल्याला अजून एक ऑप्शन असतोय की ते काय करू शकतात आपल्याला प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेले असतात डेन्सिटीचे कॅल्क्युलेशन करायला सांगितलेले असतात डेन्सिटीचे. ओके, आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे. काय सांगितलेलं मी डी इज इक्वल टू झेड इंटू एम, ओके, डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगाड्रो नंबर, बरोबर. आता ही व्हॅल्यू आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये मिळालेली असते. ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. क्लिअर होते. एची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिलेली असते. झेड तो कोणत्या टाईपचा पार्ट आहे त्याच्यावरून. जर समजा सिंपल क्युबिक असेल तर झेड इंटू काय झाला इज इक्वल टू 1 झाला, बरोबर. जर बीसीसी असेल तर झेड काय असणार आहे 2 असणार आहे आणि जर एफसीसी असेल तर झेड काय असणार आहे तो 4 असणार आहे. क्लिअर होते, लक्षात येते. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला गिवन डाटा दिलेला असो आणि त्याच्यावरून तुम्हाला डेन्सिटी कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं असतं. क्लिअर होते. त्यामुळे एक तर तुम्हाला डेरिव्हेशन किंवा प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात. प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन सुद्धा 2 किंवा 3 मार्कालाच विचारतात. क्लिअर. नेक्स्ट बघूया डिफेक्ट्स इन सॉलिड. डिफेक्ट्स म्हणजे काय असणार आहे इम्प्युरिटी. ओके, हां, आता त्याचे काही आपल्याला टाइप्स बघायचे आहेत, क्लासिफिकेशन बघायचं आहे. जसं की डिफेक्ट्स इन सॉलिडमध्ये क्लासिफिकेशन काय केले बघा. एक असणार आहे इम्प्युरिटी इन सॉलिड्स, ओके, त्यानंतर स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट्स, ओके, आणि त्या स्टॉइचियोमेट्रिकचे 4 महत्त्वाचे पार्ट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट बघायचा आहे स्कॉटकी डिफेक्ट, नंतर बघायचं आहे फ्रँकल डिफेक्ट, नंतर आहे वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, बरोबर. ह्या 2 टाईप्सवर ओके हे 2 टाईप्स डिपेंड आहेत. त्यामुळे तुम्हाला हे 2 कळाले की हे इझिली कळतात. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं इथं स्टॉइचियोमेट्रिक नंतर नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट ज्याच्यामध्ये असणार आहे मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इनपरफेक्शन्स. हां, आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा तुम्हाला डिफेक्ट्समध्ये काय काय मेन्शन केलेत बघा. लाईन डिफेक्ट केलेत आणि पॉईंट डिफेक्ट केलेत. आता लाईन डिफेक्टमध्ये काय असते दिस डिफेक्ट कॉज्ड बाय इरेग्युलॅरिटी इन द एंटायर रो ऑर लाईन ऑफ ॲटम ऑर क्रिस्टलाइन डिफेक्ट, बरोबर. म्हणजे पूर्ण लाईन ती लाईन तिथनं काय झालेली असते डिफेक्ट शो करत असते किंवा इरेग्युलॅरिटी म्हणजे गायबच होत असते एका ह्याच्यातून. ओके, तो पार्ट असणार लाईन डिफेक्ट. आणि पॉईंटमध्ये काय एखादा सॉलिड पार्ट तुमचा आहे आणि त्याच्यामध्ये असे तुमचे ॲटम्स आहेत तर कुठं तर एखादा पॉईंट मिस झालेला असतो म्हणजे इथनं काढलाय बघा आपण रिमूव्ह केलाय. ओके, हां, तर तो असणार आहे पॉईंट डिफेक्टमध्ये आणि आपल्याला सिलेबसला हा पॉईंट डिफेक्टच पार्ट बघायचा. ओके, तर ठीक आहे आपण क्लासिफिकेशनकडे येऊया. आता पहिला पार्ट आपण बघणार आहे स्टॉइचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट ज्याच्यामध्ये तिने मेन्शन केलेत बघा. इन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट द स्टॉइचियोमेट्रिक रिमेन्स अनचेंज्ड म्हणजे इथे काय असणार आहे फिक्स असणार स्टॉइचियोमेट्रिक चेंज होणार नाही आहे. दॅट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑर नंबर ऑफ कॅटायन ऑर ॲनायन्स ऑफ कंपाऊंड्स रिमेन सेम
इन केमिकल फॉर्म्युला. त्या केमिकल फॉर्म्युलामध्ये किंवा त्या डिफेक्टमध्ये तुमचे नंबर ऑफ ॲटम जे असणार आहेत, ओके, ते सगळे सेम असतील, त्यांचा रेशो सेम असेल, किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन यांचा रेशो सुद्धा काय असणार आहे, फिक्स असणार आहे, तो चेंज होणार नाही आहे. म्हणून तर त्यांनी म्हटले स्टॉइचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, स्टॉइचियोमेट्रिक रेशो कसा असणार आहे, सेम राहणार आहे. ज्याचे 4 टाइप्स पडतात, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे बघा वॅकन्सी डिफेक्ट. आता वॅकन्सी डिफेक्टमध्ये काय मेन्शन केलेत बघा, ड्युरिंग द क्रिस्टलाइन ऑफ सॉलिड, म्हणजे आपण क्रिस्टलाइन सॉलिड बघणार आहे, द पार्टिकल्स इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटाइज अँड क्रिएट अ वॅकन्सी इन द लॅटाइज स्ट्रक्चर. द क्रिस्टल देन इथं काय म्हटलेत बघा, वॅकन्सी डिफेक्ट जर हे असे तुमचे ॲटम्स आहेत आणि त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये तुमचा एखादा ॲटम काय केला जातो, मिस केला जातो, काढला जातो, ओके, तिथे वॅकन्सी क्रिएट झालेली आहे बघा. इथं तुमची काय झालेलं आहे, वॅकन्सी क्रिएट झालेली आहे. लक्षात आलं. आणि अशा कंडिशनला तुम्ही काय म्हणून ओळखतायसा, वॅकन्सी डिफेक्ट म्हणून ओळखणारसा, वॅकन्सी डिफेक्ट म्हणून ओळखणारसा. ओके, त्यामध्ये काय म्हटलं, द वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप वेन सबस्टन्स इज हिटेड. जर तुम्ही सबस्टन्सला हीट करायला लागला तर तिथे वॅकन्सी क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. ओके, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स विल बी डिक्रीजेस. आता इथला मिसिंग व्हायला लागला म्हणजे त्या सॉलिडची डेन्सिटी काय व्हायला लागल्या, कमी व्हायला लागल्या. क्लिअर होते. 1-2-3 पॉईंट तुम्हाला माहीत असावेत, कारण की वॅकन्सी डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट किंवा इंटरस्टिशियल डिफेक्टला कंपल्सरी 2 मार्काला क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. ओके, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी माहीत पाहिजे, ज्या डायग्राम बेस्ड तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. सेकंड पार्ट आहे बघा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, ज्याच्यामध्ये तिने म्हटलं इंटरस्टिशियल साइट इन द क्रिस्टल्स आर स्पेस ऑर वॉइड्स इन बिटवीन द पार्टिकल्स आर लॅटाइज पॉईंट. म्हणजे इथं काय व्हायला लागलं बघा, इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे काय, हा जो मधला इथं गॅप असणार आहे, ओके, ही जी मधली लाईन असणार आहे ना, तो गॅप असणार आहे ना, त्या जागेला तुम्ही इंटरस्टिशियल स्पेस म्हणायला लागलायचा. लक्षात आलं. आणि त्याच्या तिथं तुम्हाला काय करायचं आहे, डिफेक्ट क्रिएट झालेला दाखवायचा आहे. ओके, जसं की इथं तुम्ही बघायचं आहे आपल्याला आता हळूहळू स्कॉटकी डिफेक्ट. आता स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय सांगायला लागलाय, द इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन अँड ॲनायन आयन्स आर मिसिंग फ्रॉम द लॅटाइज. म्हणजे जे तुम्ही वॅकन्सी डिफेक्टमध्ये बघितलात तो कम्पेअर करायचा आपल्याला स्कॉटकी डिफेक्टला. म्हणजे वॅकन्सी आणि स्कॉटकी डिफेक्ट हे काही वेगळे नाही आहेत, फक्त वॅकन्सीमध्ये तुम्ही डिरेक्टली नंबर ऑफ पार्टिकल सांगितलेला, पण इथे तुम्ही काय सांगणार आहे, नंबर ऑफ कॅटायन अँड नंबर ऑफ ॲनायन. हा पार्ट आपल्याला इथं सांगायचा असते, नंबर ऑफ कॅटायन अँड नंबर ऑफ ॲनायन. लक्षात येते. आता इथे ऍक्च्युअल काय होत असते, जेवढे कॅटायन तुम्ही बाहेर काढणार आहे तेवढेच ॲनायन बाहेर काढलेलं असते. म्हणजे इथे वॅकन्सी क्रिएट होणारच आहे, इथे वॅकन्सी क्रिएट होणार आहे, पण ती वॅकन्सी कशाच्या स्वरूपात होते, कॅटायन आणि ॲनायनच्या स्वरूपात होते, जो सेम नंबर असणार आहे. ओके, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे सा, स्कॉटकी डिफेक्ट म्हणणार आहे सा. तर इथलाच एक कॅटायन आणि इथलाच एक ॲनायन काय करायला लागलाय, वॅकन्सी क्रिएट करायला लागलाय. लक्षात आलं. त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार आहे, स्कॉटकी डिफेक्ट. म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट हा वॅकन्सी डिफेक्टच शो करायला लागलाय, पण स्कॉटकी डिफेक्टमध्ये कॅटायन आणि ॲनायन ह्या दोघांच्या वॅकन्सी क्रिएट होतात. क्लिअर होते. सेकंड पॉईंट बघा, फाउंड इन क्रिस्टल हाय कोऑर्डिनेशन नंबर. आणि ह्याच्यामध्ये हाय कोऑर्डिनेशन नंबर कॅरीड आउट केला जातो, कारण की इथे कॅटायन आणि ॲनायनची साईज काय असणार आहे, लहान मोठे असणार आहे. ओके, इट डिक्रीजेस द डेन्सिटी ऑफ क्रिस्टल. आता वॅकन्सी क्रिएट व्हायला लागले म्हणजे ते बाहेर पडायला लागलेत, त्यातले ॲटम जर बाहेर पडत असेल तर काय होणार आहे, तुमची डेन्सिटी डिक्रीज होणार आहे. ओके, शोन बाय ॲनॉनिक सबस्टन्स इन विच द कॅटायन अँड ॲनायन्स आर ऑलमोस्ट सिमिलर साईज. पण ह्या कंडिशनमध्ये स्कॉटकी डिफेक्टमध्ये मोस्ट ऑफ दी तुम्हाला कॅटायन ॲनायनची साईज ही कशा ऑलमोस्ट कशा दिसायला लागल्या, सिमिलर दिसायला लागल्या. तर क्रिस्टल्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, कारण की पहिल्यांदा जेवढे प्लस होते तेवढेच मायनस आहेत, आणि ज्यावेळी वॅकन्सी क्रिएट झाले त्यावेळी सेम नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन बाहेर पडायला लागले. त्यामुळे इथं तुमची जी काही न्यूट्रलिटी आहे ती कायमच मेंटेन राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघा, जो MCQला सुद्धा कधी कधी विचारण्याचे चान्सेस आहेत त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके, तर NaCl, KCl, AgBr आणि ATS एक्सेट्रा. ओके, तर लक्षात घ्या. नेक्स्ट बघूया. हे जर पार्ट तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येते बघा, इथे तुमचे कॅटायन्स आहेत, इथे तुमचे काय आहेत, ॲनायन्स आहेत. बरोबर, कॅटायन ॲनायन करताना इथला एक पार्ट मिसिंग आहे बघा. आता हा जर निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ इथं काय असणार आहे, तुमचा कॅटायन असणार आहे A+, बरोबर ना. आता A+ आहे, याचा अर्थ इथं काय असणार आहे, B- असणार आहे. क्लिअर होते. आणि इथल्या वॅकन्सी क्रिएट झालेत बघा, A+ जेवढे बाहेर गेलेत तेवढेच B- इथं बाहेर गेलेत, आणि काय झालेत, इथं वॅकन्सी क्रिएट झालीत. लक्षात आलं. हा असणार आहे स्कॉटकी डिफेक्ट, जो तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल. नेक्स्ट बघा, फ्रँकल डिफेक्ट. ओके, आता जो इंटरस्टिशियलचा पार्ट असणार आहे तो फ्रँकल डिफेक्टला असणार आहे. काय मेन्शन केले, कॅटायन इज डिसलोकेटेड फ्रॉम इट्स नॉर्मल साईट टू अॅन इंटरस्टिशियल साईट. आता मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं की इंटरस्टिशियल साईट कोणती असते ते इथे मी एक्सप्लेन करतो बघा. ओके, हा जो मधला पार्ट दिसायला लागलाय तुम्हाला,
लक्षात येते का बघा, हा ॲक्च्युली काय असणार आहे, इंटरस्टिशियल साईटचा पार्ट असणार आहे. ही जी मधली जागा आहे ना, दोन ॲटमच्या मधली जागा जी असणार आहे ती असणार आहे तुमची इंटरस्टिशियल साईट. क्लिअर होते? हां, मग आता इंटरस्टिशियल साईटला काय व्हायला लागलेत, जे तुमचे मेन ओरिजिनल पोझिशन आहेत ना, तिथला ॲटम तिथून निघून काय व्हायला लागला, इंटरस्टिशियल साईटला काय झालाय, जाऊन बसायला लागलाय. त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणतायसा, इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणायला लागलायसा. म्हणजे ह्यातला ॲटम कुठे बाहेर पडत नाही, वॅकन्सी क्रिएट करत नाही, फक्त आपली रेग्युलर जागा सोडतोय आणि इंटरस्टिशियल जागेला जाऊन थांबतोय. याचा अर्थ इथं डेन्सिटी कमी होणार नाही, कारण की नंबर ऑफ ॲटम्स काय आहेत, सेमच आहेत. मग इथं आहे बघा, आता इथं काय व्हायला लागलंय बघा, इथं तुमचा तो ए प्लस इथं होता बघा, बी मायनस म्हणजे ए प्लस होता, ह्याने आपली जागा सोडलाय आणि इंटरस्टिशियल जागेला जाऊन थांबलाय बघा. क्लिअर होते काय सांगायला लागले, ही जागा त्याने काय केला, जागा रिकामी केला, पण तो बाहेर गेलेला नाही आहे त्या क्रिस्टलच्या, तो काय करायला लागला, इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन थांबायला लागले. ओके, आणि असे जे डिफेक्ट्स असतात त्याला सिंपल तुम्ही काय म्हणताय, इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता बघा, आता मेन्शन केलेत बघा ते. ओके, फाउंड इन क्रिस्टल हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर, इट डज नॉट चेंज इन डेन्सिटी. ते डेन्सिटी चेंज करत नाहीत, काय नंबर ऑफ ॲटम काय असणार आहेत, सेमच राहणार आहेत. शोन बाय अन ionic substance in which there is a large difference in the size of anion ions, okay, and cation ions. ह्या दोघांच्या साईजमध्ये डिफरन्स असतो, म्हणून तर तो काय होऊ शकतोय, इंटरस्टिशियल जागेला जाऊन थांबू शकतोय. पण तसं स्कॉटकी डिफेक्टमध्ये साईज सेम असल्यामुळे ते इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन थांबू शकत नाहीत, म्हणून ते काय होणार, डायरेक्टली बाहेर जाणार आहेत. पण इथं मात्र त्यांच्या साईजमध्ये फरक असल्यामुळे जी छोटे साईज असणार आहेत, आता छोटे साईज म्हणजे अनायन कॅटायनमध्ये काय असणार आहे, कॅटायन, आणि तो काय करणार आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन थांबणार आहे. क्लिअर होते? नेक्स्ट बघा, हां, आता ह्या दोन्हीमध्ये, ओके, हां, आता इथे बघा, ZNS असेल, AgCl असेल किंवा AgBr असेल, ओके, आणि इथं AgI आहेत बघा, हे सगळे काय करतात, फ्रँकल डिफेक्ट शो करतात. आपल्याला शक्यतो 2 किंवा 3 मार्काला डिरेक्टली पॉईंट वाईज क्वेश्चन असतो, किंवा त्या दोघांचा डिफरन्स, एक स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट, ओके, ह्यांचा डिफरन्स विचारला जातो. त्यामुळे दोन्ही माहीत असू दे, आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात हे एक्झाम्पल तर तुम्हाला कॉमनली माहीतच पाहिजे, कारण AgBr हा स्कॉटकी डिफेक्ट पण शो करतोय आणि फ्रँकल डिफेक्ट पण शो करतोय, आणि ते याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. इथे मेन्शन केलं बघा, AgBr शो बोथ स्कॉटकी ॲज वेल ॲज फ्रँकल डिफेक्ट. ओके, आणि मग त्यांच्यामध्ये इंटरमिडिएट त्यांचा रेडियस रेशो वगैरे असेल तर ही त्यांची रिझन असणार आहेत. हां, आता आपल्याला बघायचं आहे नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असणार आहे, हो, मेटल एक्सेस डिफेक्ट असणार आहे, जो आपल्याला ड्यू टू ॲनायन वॅकन्सीमुळे तयार होते हे आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये मेन्शन केलेत बघा, अ निगेटिव्ह आयन्स मे बी अब्सेंट, ओके, फ्रॉम इट्स लॅटाईस साईट लिव्हिंग अ होल असणार आहे. आता ह्याची जर कंडिशन बघायला लागलो तर आपल्याला इथं दिसणार आहे बघा. आता इथं काय व्हायला लागले बघा, प्लस मायनस सगळे आहेत, कॅटायन आयन आहेत, आणि अशा वेळी काय होते, एक निगेटिव्ह आयन, आता इथं पॉझिटिव्ह आहे तर इथला निगेटिव्ह आयन काय व्हायला लागलाय, तुमचा बाहेर पडायला लागलाय, इथला निगेटिव्ह आयन बाहेर पडलाय. पण ज्यावेळी एखादी रिएक्शन कॅरी आउट केले आणि त्यातनं जो इलेक्ट्रॉन तुमचा बाहेर पडायला लागलाय, तो इलेक्ट्रॉन काय व्हायला लागलाय, इथं जागा येऊन काय करायला लागलाय, भरायला लागलाय. क्लिअर होते का बघा, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन तुमचा काय व्हायला लागलाय, ॲड व्हायला लागलाय, पण तुमच्यातला जो ॲनायन आहे तो इथून बाहेर पडायला लागलाय. ॲनायन काय व्हायला लागला, इथे बाहेर पडायला लागला, एक पर्टिक्युलर कुठला ॲटम असेल, ओके, हां, आणि बाकीचे कॅटायन आहेत. म्हणजे सिंपल आहे, तिथं इलेक्ट्रॉन आला, पण इलेक्ट्रॉन कशासाठी आला, न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी आहे बघा. न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली इलेक्ट्रॉन आल्यामुळे, म्हणजे प्लस मायनस हे मॅनेज झालं. पण इथला तुमचा ॲनायन बाहेर पडल्यामुळे तिथं जी ॲनायनची जी व्हॅकन्सी आहे ती इलेक्ट्रॉनने जरी काय झाली, फिलअप झाली असली तरी तिथे ॲनायनचा ॲटम कमी झाला ना, ॲनायनचा ॲटम काय झाला, कमी झाला, आणि त्यामुळे इथं काय व्हायला लागले की इथं व्हेरिएशन, स्टॅच्योमेट्रिक काय व्हायला लागलाय, व्हेरिएशन यायला लागलाय, की नंबर ऑफ ॲटमचा रेशो जो आहे पॉझिटिव्हचा कुणाशी, त्या ॲनायनशी, निगेटिव्हशी, तो काय व्हायला लागलाय, डिफरंट दाखवायला लागलाय, आणि इथं पॉझिटिव्हचे आकडे तुम्हाला जास्त दिसायला लागलेत ॲज कम्पेअर टू त्या ॲनायनपेक्षा. कळालं? आणि मग इथं तुम्हाला काय व्हायला लागलाय, मेटल डिफिशियन्सी इथं शो करायला लागलाय. जसं की इथं तुम्ही सांगू शकताय बघा, हां, दिस होल इज ॲक्सेप्ट बाय अन इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी तर मेंटेन होतच आहे, पण द इलेक्ट्रॉन इंट्रेप्ट इन दिस ॲनायन वॅकन्सी आर कॉल्ड एफ सेंटर. जिथे तुमचा इलेक्ट्रॉन काय करायला लागलाय, शो करायला लागलाय, जाऊन थांबायला लागलाय, कुठे ॲनायन वॅकन्सी क्रिएट झाली तिथे न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी, तिथे थोडाफार तुम्हाला एक कलर पण दिसत असतोय, ओके, म्हणून त्या कंडिशनला एफ सेंटर ह्या नावाने पण ओळखतात, आणि ते इम्पॅक्ट द कलर ऑफ द क्रिस्टल, आणि त्याचा काय होणार आहे, इम्पॅक्ट क्रिस्टलच्या कलरवर होणार आहे. ओके, द कलर इज ड्यू टू द एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स विच ॲब्सॉर्ब द एनर्जी फ्रॉम द व्हिजिबल लाईट फॉलिंग ऑन द क्रिस्टल. आणि कलर कशामुळे शो व्हायला लागलाय ते इथे मेन्शन केलेत. फॉर एक्झाम्पल अल्कली हॅलाइड्स लाईक NaCl आहे, ओके,
KCL आहेत, शो दिस टाईप ऑफ डिफेक्ट, आणि हे काय करणार आहेत, त्याच टाईपचे डिफेक्ट शो करणार आहेत. जसं की इथं तुम्हाला कलर दिसणार आहे. ओके, पुढे आता इथे बघितला ड्यू टू एक्स्ट्रा कॅटाईन, ह्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅटाईनमुळे सुद्धा काय व्हायला लागलाय तुम्हाला मेटल डिफेक्ट जो दिसायला लागलाय तो त्याच्यामध्ये दिसायला बघा. एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन्स ऑक्युपाय अँड इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे इथे काय व्हायला लागले बघा. हां, इथे सगळे प्लस मायनस हे कॅटाईन आयन सगळे इंट्रोड्यूस केलाय तुम्ही. हां, तुम्ही परत काय करायला लागलाय, अजून एक कॅटाईन इथे तुम्ही इंट्रोड्यूस केलाय बघा. अजून एक कॅटाईन तुम्ही काय करायला लागलाय, इंट्रोड्यूस करायला लागलाय. बरं, त्या कॅटाईनला तुम्ही इंट्रोड्यूस करताना तुम्ही काय करायला, अजून एक इलेक्ट्रॉन पण त्याच्यामध्ये ऍड करायला लागलायचा. बरं, हा इलेक्ट्रॉन न्यूट्रलिटी मेंटेन करायला लागलाय, पण कॅटाईनची इथं संख्या काय व्हायला लागल्या, एक्स्ट्रा व्हायला लागल्या. कोणापेक्षा, त्या ॲनायनपेक्षा. आता ॲनायन इथं बी मायनस घेतलाय ॲनायनपेक्षा, म्हणजे इथं तुमचा काय व्हायला लागलाय, मेटल एक्सेस डिफेक्ट तुम्हाला इथं त्यामुळे दिसायला लागले. ओके, जसं की एखादं एक्झाम्पल तुम्ही बघितलात, समजा हा MgO आहे, तर इथं तुम्ही काय करणार आहे सा Mg2+, ओके, O-2 हा पार्ट घ्यायला लागलायचा. समजा हे सगळे आता Mg2+ आहे, O-2 आहे, Mg2+, O-2 आहे, असं कन्सिडर करताना तुम्ही इथं काय करायला लागलायचा, Mg2+ ॲड करायला लागलायचा एक्स्ट्रा इथं. आणि त्या Mg2+ ला ॲड करताना इलेक्ट्रॉन इथं तुम्ही अजून काय करायला लागलायचा, त्याला बॅलन्सिंगला पार्ट कन्सिडर करायला लागलायचा. इलेक्ट्रॉन काय करायला लागलाय, बॅलन्सिंगला पार्ट कन्सिडर करायला लागलायचा. म्हणजे इलेक्ट्रॉन तुम्ही वाढवायला लागलायचा, पण इलेक्ट्रॉनला वाढवण्यासाठी तुम्ही काय करायला लागलायचा, Mg पण ॲड करायला लागलायचा. म्हणजे मेटलची संख्या तुम्ही काय करायला लागलायचा, तिथे ॲड करायला लागलायचा, आणि त्यामुळे तुम्हाला काय दिसायला लागलाय, तिथे मेटल एक्सेस डिफेक्ट दिसायला लागलाय. त्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे, जो नॉन स्टॉइचियोमेट्रिकमध्ये आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके, हां, त्याच्यामध्ये सुद्धा कॅटाईनची वॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे सुद्धा मेटल डिफिशियन्सी क्रिएट व्हायला लागल्या. जसं की आता इथं त्यांनी सांगितलं बघा, अ कॅटाईन इज अब्सेंट फ्रॉम इट्स लॅटाईज साईट, म्हणजे कॅटाईन काय व्हायला लागलाय, ॲब्सेंटच व्हायला लागलाय. जसं की आता इथं A+B- असं कन्सिडर करताना तुम्ही इथला A+च काय केलायचा बघा, रिमूव्ह केलायचा. A+ तुम्ही काय करायला लागलायचा, रिमूव्ह करायला लागलायचा. हां, आता इथं सगळ्यात महत्त्वाचं पार्ट, A+ रिमूव्ह झाला, पण इथे नॉन स्टॉइचियोमेट्रिकमध्ये काय लागणार आहे, न्यूट्रलिटी मेंटेन करायचे. म्हणजे A+ कमी झाला म्हणजे एक प्लस तुमचा कमी झाला. मग एक प्लस कमी करताना तुम्हाला अजून एक प्लस कसा ॲड करता येईल, तो वेगळ्या स्वरूपात कसा ॲड करता येईल हे बघायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही न्यूट्रलिटी मेंटेन करायला लागलाय, पण तिथला कॅटाईन तुमचा कमी झाल्यामुळे काय व्हायला लागलाय, तुम्हाला तिथे वॅकन्सी क्रिएट झाले, जो मेटल डिफिशियन्सी, कारण की मेटलची वॅकन्सी क्रिएट झाली. क्लिअर होते. आणि हा पार्ट इथं एम्प्टी असल्यामुळे तुम्ही तिथं मेटल ड्यू टू कॅटाईन वॅकन्सीमुळे काय व्हायला लागलं, मेटल डिफिशियन्सी बघायला लागल्या. The electrical neutrality is maintained by an extra charge of the adjacent metal. आणि एक्स्ट्रा चार्जमुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहिल्या, पण वॅकन्सी क्रिएट झाल्या, आणि त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट ड्यू टू एक्स्ट्रा ॲनायन. म्हणजे एक तर तुम्ही मेटल डिफिशियन्सी दाखवताना म्हणजे मेटल कमी दाखवताना, एक तर आता मेटल कॅटाईन असणार आहे, कॅटाईन कमी करा असं सांगायला लागलेत, किंवा ॲनायन वाढवा असंही सांगायला लागलेत. मग इथे ॲनायन वाढवण्याचा हा दुसरा पार्ट त्यांनी दिलेत बघा. मग त्याच्यामध्ये तो पार्ट त्यांनी दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये, की हे कॅटायन तुमचे ॲज इट इज आहेत, पण तुम्ही एक्स्ट्रा ॲनायन सुद्धा काय करायला लागला, इंटरस्टिशियल पोझिशनला ॲड केलायचा बघा. एक्स्ट्रा ॲनायन सुद्धा तुम्ही काय करायला लागलायचा, ॲड करायला लागलायचा, आणि ते एक्स्ट्रा ॲनायनमुळे ॲड झाल्यामुळे काय व्हायला लागलाय, तुमचा जो मेटल तुमचा आहे तो डिफिशियन्सी दाखवायला लागलाय. तर एक्स्ट्रा ॲनायन ऑक्युपाय अ इंटरस्टिशियल पोझिशन. ओके, द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन बाय एक्स्ट्रा चार्ज ऑन द ॲडजस्टंट कॅटायन. हां, आता सर आम्ही एक्स्ट्रा ॲनायन ॲड केलोय, पण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन काय झाली, त्यातल्याच कॅटायनवर तुम्ही काय करायला लागलायसा, एक्स्ट्रा चार्ज दाखवायला लागलाय. जसं की तुम्ही समजा हे सगळे घेतलायचा Fe2+चे, जर एक्स्ट्रा दाखवायचं असेल तर Fe2+ हा Fe3+ पण चार्ज दाखवू शकतोय. मग एखादा पार्टिकल तुम्ही काय करणार आहे, तिथं कॅटायनचा Fe3+ घेणार आहे, म्हणजे काय राहणार आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पण मेंटेन राहील, आणि ॲनायन तुमचे एक्स्ट्रा दिसतील, जेणेकरून मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट तुम्हाला तिथे दाखवता येईल. ओके, आणि काही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत सॉलिडच्या, ज्या खूप इझी आहेत, ज्या तुम्ही फिजिक्समध्ये पण शिकला आहात. कंडक्टर्स आहेत, ओके, कंडक्टर्स असणार आहेत, सेमी कंडक्टर असणार आहेत, आणि इन्सुलेटर असणार आहेत बघा. ठीक आहे, तर याचा पार्ट आपण आता बँड थेअरीमध्ये कसा वापरला आहे तो बघायचा आहे. तर व्हॅलेन्स बँड इज ऑक्युपाइड बाय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स बँड थेअरी असणार आहे, आणि कंडक्शन बँड असणार आहे, आणि कंडक्शन बँड इज द एम्प्टी बँड अबाव द व्हॅलेन्स बँड. ओके, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे आपल्याला दोन पार्ट्स बघायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कंडक्टर्स काय असणार. इन द कंडक्टर व्हॅलेन्स बँड ओव्हरलॅप द कंडक्शन बँड. कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड हे ओव्हरलॅप झालेले असणार आहे, जे कशामध्ये असणार आहेत, कंडक्टर म्हणून आपण त्याला ओळखणार आहे.
देअरफॉर द नो एनर्जी इज रिक्वायर्ड टू मूव्ह अँड इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि अशा ठिकाणी आपल्याला गरज नाही व्हॅलन्स बँडकडनं कंडक्शन बँडकडे एनर्जी थ्रू करण्याची, कारण तिथं कंडक्टिव्हिटी दिसणारच आहे. सेमी कंडक्टरमध्ये मात्र काय असणार आहे, जो तुमचा गॅप असणार आहे दोघांच्या मधला, कशामधला, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला, तो थोडासा कमी असणार आहे. म्हणजे व्हॅलन्स बँड जर इथं असेल आणि कंडक्शन बँड इथला असेल तर हा जो फॉरबिडन गॅप, एनर्जी गॅप जो आपण म्हणणार आहे, ओके, तो खूप कसा असणार आहे, कमी असणार आहे. इथले व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स तुम्हाला मूव्ह करायचे असतात कंडक्शन बँडमध्ये, आणि मग तुमचे काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी कॅरी होणार आहेत, जे होऊ शकतात इझिली असतात, फक्त थोडीशी त्यांना एनर्जी आपल्याला द्यावी लागते. आणि इट शो सम कंडक्टिव्हिटीज, म्हणजे इथे मेन्शन केलं बघा, देअरफॉर सम इलेक्ट्रॉन्स मे जम्प्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि काही इलेक्ट्रॉन्स इथे जम्प करतात, कुठे, कंडक्शन बँडमध्ये, काही इलेक्ट्रॉन, आणि म्हणून तुम्हाला तिथे काय असणार आहे, काही ठराविक प्रमाणात तुम्हाला कंडक्टिव्हिटी कॅरीड आउट करता येणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया इन्सुलेटर. आता इन्सुलेटरमध्ये जर बघायला लागलात तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ह्यांच्यातला जो एनर्जी गॅप असणार आहे तो भरपूर असणार आहे, आणि त्यामुळे इथला व्हॅलन्स बँडचा इलेक्ट्रॉन्स तिथे मूव्ह होणार नाही, आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी कॅरीड आउट करणार नाही. आणि तेच याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केले, लार्ज गॅप असणार आहे बघा त्याच्यामध्ये. जसं की आपल्याला इथं तुम्हाला दिसते ओव्हरलॅपिंग कसं असणार आहे, काय असणार आहे, कंडक्शन बँड असेल, ओके, सेमी कंडक्टर असेल, ह्यातला स्मॉल गॅप आहे बघा, त्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतात, इझिली मूव्ह होऊ शकतात, बरोबर. जर तुम्ही इथं बघितला तर हे ओव्हरलॅपच झालेलं असते, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, जिथे कंडक्टिव्हिटी काय असणार आहे, जी मेटलमध्ये तुम्हाला मॅक्झिमम दिसणार आहे. पण जर इन्सुलेटरकडे आला तर एनर्जी गॅप, ज्याला फॉरबिडन झोन आपण म्हणतोय, तो खूप असतोय, त्यामुळे तिथे एनर्जी तुम्हाला इलेक्ट्रॉन काय करता येणार नाहीत, मूव्ह करता येणार नाहीत. त्यानंतर काही सेमी कंडक्टरचे क्वेश्चन्स असणार आहेत आपल्याला, जे इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक याच्यावर विचारलेले आहेत. ओके, ते 2 मार्काला विचारलेत, पण त्यातले सगळ्यात महत्त्वाचे पार्ट्स आहेत की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टर इन देअर एक्स्ट्रीमली प्युअर स्टेट आर व्हेरी प्युअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे प्युअर स्टेटमध्ये असणार, कुठल्याही प्रकारचं तिथे डोपिंग किंवा मिक्सअप नसणार आहे, अशी कंडिशन तुम्हाला इंट्रेन्सिक. तर एक्सट्रेन्सिकमध्ये काय असणार म्हणून सांगितले, विथ द ॲडिशन ऑफ सर्टन अदर एलिमेंट्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर सेमीकंडक्टर्स देअर कंडक्टिव्हिटी बी इम्प्रूव्ह. म्हणजे कंडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही आपण अदर एलिमेंट सुद्धा काय करत असतो, त्याच्यामध्ये मिक्स करत असतो, डोप करत असतो, तो पार्ट ह्याच्यामध्ये कन्सिडर केला जाणार आहे. ओके, आता हे सगळे कंडिशन असणार आहे सेमीकंडक्टरसाठी, हे लक्षात ठेवा. हां, डोपिंग म्हटलेत बघा, द प्रोसेस ऑफ ॲडिंग सर्टन इम्प्युरिटीज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सेमीकंडक्टर टू इम्प्रूव्ह दिस कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड एज अ डोपिंग. म्हणजे एखाद्या सेमीकंडक्टर कंडिशनची काय करायला लागले, इम्प्रूव्हमेंट करणार आहे आपण कंडक्टिव्हिटीची. ओके, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, काही डोपिंग म्हणजे काही इम्प्युरिटी ॲड करत असतो एलिमेंट्समध्ये, आणि मग ते कंडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होत असतात. त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार असा, डोपिंग म्हणणार आहे असा. आता इथं काय आहेत बघा, ओके, हां, आता ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला कळते बघा, हा डोपिंग पार्ट इथे मी ॲड केला आहे, आणि डोपिंग केल्यामुळे इथल्या इलेक्ट्रॉन्समुळे काय व्हायला लागल्या, कंडक्टिव्हिटी वाढायला लागल्या. आता हे डोपिंग असतात 2 टाईपचे, एक असणार आहे एन टाईपचे आणि दुसरे असणार आहेत पी टाईपचे. एन टाईप आणि पी टाईपचे असणार आहेत, लक्षात येते. हां, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघूया एन टाईप सेमीकंडक्टर. आता एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय म्हटले, अ सेमीकंडक्टर क्रिस्टल हॅव्हिंग एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय डोपिंग. ओके, द डोनर ॲटम्स, आता हे सांगितलेत बघा, 15व्या ग्रुपमधले जे काही एलिमेंट्स आहेत ते डोनर ॲटम्स असतात, म्हणजे ते डोपिंगच्यासाठी काय करत असतात, कॅरीड आउट करत असतात. द इलेक्ट्रॉन्स आर द चार्ज कॅरीज. हां, आता इथं काय व्हायला लागले बघा, वेन द प्युअर सेमीकंडक्टर इज डोप्ड बाय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी, 5 व्हॅलन्सी असणारी इम्प्युरिटी काय होत असते, ज्याच्यामध्ये ॲड करत असते, जे आहेत आता इथं 15 ग्रुपचेच एलिमेंट्स त्याच्यामध्ये कॅरीड आउट केलेले असतात, हे माहीत असू दे. हां, मग आता इथे मेन्शन केलेत बघा, द 5th इलेक्ट्रॉन्स ऑफ द डोपंट इन द सेट फ्री. म्हणजे आता हे सगळ्यात महत्त्वाचं डोपिंग कशामध्ये करायला लागले आपण, जर्मेनियम किंवा सिलिकॉनमध्ये मॅक्झिमम करणार, हे माहिती आहे, कारण सेमीकंडक्टर आपण कॅरी करणार आहे. जसं की इथं सिलिकॉन आहे. ओके, हां, आता ह्याच्यामध्ये डोपिंग करताना काय होत असते की तुमचे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स शिल्लक असतात डोपिंग झाल्यानंतर. समजा हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे आणि तो फिरत असतो सगळीकडे, आणि त्यामुळे काय होत असते, तुमची जी काय कंडक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह होत असते. ओके, लक्षात आलं. हां, तो असणार आहे तुमचा एन टाईपचा. आणि पी टाईपचा काय असतोय, टेट्राव्हॅलन्सी कॅरी करत असतो. टेट्राव्हॅलन्सी इथं आहे बघा, ट्रायव्हॅलन्सी काय करत असतो, पी टाईप तुमचा काय करत असतो, ट्रायव्हॅलन्सी कॅरी करत असतो. ट्रायव्हॅलन्सीमध्ये काय असणार आहे, 13 नंबर ग्रुपचे एलिमेंट्स कॅरीड आउट केलेले असतात, जे 14 नंबरमध्ये काय केलेले असतात, डोपिंग केलेले असतात. आणि त्यांच्यामुळे काय झालेलं असते की तुमचा जो काही एलिमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचा एम्प्टी इथे एक पार्ट काय झालेला असतो, रिकामा झालेला असतो, होल इथं शिल्लक असते. ओके, आणि मग ते राहिलेले इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होऊ,
इथला मग इकडे म्हणजे शिफ्टिंग प्रोसेस ही कॅरिड आउट होत असते, एक जागा कायमच रिकामी असते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन काय होत असतात, मूव्ह होत असतात आणि त्यामुळे काय तयार झालेली असते, तुमची कंडक्टिव्हिटी कॅरिड आउट झालेली असते. ओके, नेक्स्ट बघूया. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज याच्यावर क्वेश्चन्स कमी असले तरी ते तुमच्या डोळ्याखालनं गेलं जाणं पण तेवढंच गरजेचं आहे. पॅरामॅग्नेटिक हे कसे असतात, वीकली अट्रॅक्टेड असतात मॅग्नेटिक फील्डकडे, हे आपल्याला माहीत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरचे क्वेश्चन्स, कारण याच्यावर जरी जास्त क्वेश्चन विचारले नसले तरी एक्झाम्पलला शक्यतो क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. तसंच तुमचा असणार आहे सेकंड डायमॅग्नेटिझम, जे कसे असतात, वीक रिपेल असतात मॅग्नेटिक फील्डला. मॅग्नेटिक फील्डला एवढे पण काय करू शकत नाही, ते रिपेल करू शकत नाहीत. अशानं तुम्ही डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून म्हणणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत, देर आर नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, त्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पण नसणार आहेत डायमॅग्नेटिझममध्ये. ओके, आणि त्याच्यासाठी हे काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स फक्त तुमच्या डोळ्याखाली जाऊ देत. त्यानंतर आहेत फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिझममध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाठ त्यांनी काय म्हटलं बघा, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड आर नोन ॲज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, म्हणजे ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार आहेत. ओके, हा, आणि तो काय मेन्शन केलेत बघा, परमनंट मॅग्नेटिझम काय करणार आहेत, शो करणार आहेत, इवन वेन द मॅग्नेटिक फील्ड आर रिमूव्ह. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुम्ही अप्लाय केल्यानंतर परत रिमूव्ह जरी केला तरी त्यांच्यातला जो काय मॅग्नेटिझमचा पार्ट असणार आहे तो परमनंट असणार आहे, हे लक्षात असू दे. ओके, आणि मग द मॅग्नेटिक मोमेंट्स आर इन द सेम डायरेक्शन, आणि सेम डायरेक्शनला काय असणार आहे त्यांची मॅग्नेटिक मोमेंट, जे इथे मेन्शन केलेत बघा, असे सेम डोमेन त्यांचे जे असणार ते सेम डायरेक्शनला असतील, खाली असतील, वर असतील, कसे असतील. ओके, पण ते सेम डायरेक्शनला कॅरिड आउट झालेले असणार. ओके, हां, अँटी फेरोमॅग्नेटिझममध्ये काय असणार आहे, ते मॅग्नेटिक मोमेंट इन द अपोजिट डायरेक्शन इक्वल नंबर असतात, पण अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत. इक्वल नंबर असणार आहेत पण ते कशा असणार आहेत, अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत. ओके, म्हणजे असे असतील 1 2 3 असं असेल तर सेम कंडिशन काय असणार आहेत, इक्वल नंबर मात्र अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत. क्लिअर होते. हां, जसे की इथं तिने काही दिलेत बघा, तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहेत, MNO असेल, FU असेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर फेरी मॅग्नेटिझम ह्याच्यामध्ये पण मेन्शन केलेले आहेत, अलाइन विथ पॅरल अँड अँटी पॅरल डायरेक्शन, अनइक्वल नंबर आहेत बघा, अनइक्वल नंबर असणार आहेत. म्हणजे इथे तुमचे जे काय डोमेन्स असणार आहेत हे अनइक्वल नंबर्स असणार आहेत. ओके, हां, तो पार्ट त्याचा पॅरलल असणार आहे, तो पार्ट त्याच्यामध्ये असणार आहे, आणि हे त्याचे एक्झाम्पल्स असणार आहेत. ओके, हां, इथं आपला सॉलिड स्टेटचा पार्ट सगळा कंप्लीट होते बाळांनो. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.